Hello, hello, hello. Namaskar, namaskar. Welcome to the Rogan Josh experience. No, 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 not even close. आय होप लोकांना जो कळतो जे 3 लोक आपले जे पॉडकास्ट बघतात 3 पैकी एकाला जरी कळला तरी खूप होऊन जाईल. पण ऍज यू कॅन गेस फ्रॉम द ग्रॅज्युएशन वाली टोपी. बाय द वे अभिषेक शनिवारला कॉंग्रॅच्युलेशन. ग्रॅज्युएशन सेरेमनी झाली. ग्रॅज्युएट होऊन 2 वर्ष झाली. येस, बिकॉज कोविड. पण ऑफिशियल Yeah. कॉंग्रॅच्युलेशन्स टू अभिषेक. जरा Thank you. लॅग झाला त्याच्यात. हम्म. पण आज आपण अशा गोष्टीवर बोलणार आहोत जे खूप लोक घेतात. बरेच लोक एवढे घेतात पण त्यांना ते चढतच नाही. आणि काही लोकांना अनफॉर्च्युनेट रिझन्स त्यांचं धर्म, त्यांच्या घरचे किंवा अदर एक्सटर्नल फॅक्टर्स जस्ट जोकिंग अलाव करत नाही. आपण बोलत आहोत एज्युकेशन बद्दल. बिफोर यू स्टार्ट गेसिंग दुसरं काहीतरी तुमचे आता गेसेस आपण तुम्ही बसू- कमेंट्स मध्ये टाकू शकता. आता आपण बसू जरा बापरे. त्याच्याबद्दल बोलायला. वा वा Yes. वा वा. छान Nice. सुरुवात आहे. पण त्याच्या आधी हे सगळे 2 कम्प्लिटली नवीन चेहरे आहेत. आय डोंट नो वाय साईड कम्प्लिटली नवीन. नवीन इज इधर नवीन 0 or 1 असतं ते. थोडं नवीन, कमी नवीन असं काही असतं. येस. इंट्रोडक्शन घेऊ लास्ट टाइम सारखं. लेट स्टार्ट विथ अभिषेक. इंट्रोडक्शन मध्ये नाव, गाव आणि सिन्स एज्युकेशन आहे तर शाळा. आणि फळ आणि फुल पण ऍड करू शकतो. पर्यंतची शाळा. हा ठीक आहे. ओके. सो हॅलो एव्हरीवन. नमस्कार. मी अभिषेक चन्नेवार. मी मूळ नागपूरचा. शिक्षण 10वी पर्यंतचं नागपूरला झालंय. त्यानंतर मी हैदराबादला 11वी-12वी केलंय अँड इंजिनिअरिंग श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून झालंय. पदव्युत्तर शिक्षण US ला येऊन मी स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क स्टोनी ब्रुक इथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये केलंय. तू काय म्हणला पदव्युत्तर? पदव्युत्तर. हा नोट्स ले लो का UPSC में ना आ जाए. नवीन मराठी वर्ड डे शिकायला मिळाला आज. येस. स्टोनी ब्रुक म्हणला म्हणून मला गेस कर झाला त्याचा अर्थ काय असेल. Yes. नाहीतरी एकदा तू जरा सांगूनच दे. लाज वाटते. आय एम प्रिटी शुअर माझा गेस थोडा चुकीचाच आहे. काय? पदव्युत्तर अरे बाबा, पोस्ट ग्रॅज्युएशन ना. पोस्ट ग्रॅज्युएशन तसंच काहीतरी माझ्या डोक्यात आलं होतं. हम्म. पण कन्फर्म. नाही अभिषेक शनिवार खोटं बोलताय. साफ खोटं बोलताय तो आहे अशा गावातनं या 3 गोष्टी करता फेमस आहे. 2 माणसं आणि एक फूड डिश. फूड डिश इज कचोरी. सगळ्यात फेमस माणूस फ्रॉम दॅट गाव इज क्रिस गेल. परवाच्या दिवशी गजानन महाराजच्या मंदिरात गेलो शेगावले. तिथं गजानन महाराजच्या पाया पडलो आणि गजानन महाराज माझ्यावर एवढे प्रसन्न झाले आणि मला म्हणे एक बाबा शेगावची कचोरी खाय आणि जाय पाय तू. आणि द फूड डिश इज ती तो खातो तो शेगाव कचोरी. आणि मग सगळ्यात सेकंड फेमस मोस्ट माणूस फ्रॉम शेगाव इज अभिषेक शनिवार. Yes. अरे बाप रे, खूप झाला काय तीच झालं. जो है सो है. अरे नाही, असं काहीही नाही. हा तुमचा भ्रम आहे. ऍक्च्युली भ्रम अच्छा. म्हणतात. सो भ्रमाबद्दल बोलू. एज्युकेशनचाच विषय आहे. येस. काय येस. नमस्कार. बाय पब्लिक डिमांड अँड द पब्लिक इज ओनली वन. एका माणसाच्या पब्लिक डिमांडमुळे थँक्यू. शाउट आउट. मी या एपिसोड मध्ये आहे एज्युकेशन वर चर्चा करायला. आणि माझं नाव अमेय काळे, मेड इन पुणे. एक्सक्यूज मी. 10वी पर्यंतचं शिक्षण मिलेनियम नॅशनल स्कूल म्हणून एक शाळा आहे तिथे सुरू झालं. आणि SSC बोर्ड होता. त्याच्यानंतर सॅड स्टोरीज. पण त्याच्यानंतर 11वी-12वी पण पुण्यातच होतं. पीजोग ज्युनियर कॉलेज, लेट पीजोग ज्युनियर कॉलेज. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केलं मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला स्टोनी ब्रुकला झालं होतं. सो कोइन्सिडेंटली पॅनलवरचे 3 लोक, एक जण फॉल 2016 मध्ये आलाय, एक फॉल 2017 मध्ये आलाय आणि एक फॉल 2018 मध्ये आलाय. 3 जनरेशन स्टोनी ब्रुक. पिढीत तीच चूक करत आलोय आपण.
स्टोनी ब्रुक मेकॅनिकल जिंदाबाद. पण इन अ नटशेल दॅट इज द इंट्रो. माझं इंट्रोडक्शन ठीक आहे. अभिलाष कुलकर्णी. शाळा 2 शाळा होत्या. 1ली ते 5वी SS अजमेरा. नंतर 5वी ते 10वी सिटी इंटरनॅशनल. कोइन्सिडेंटली त्या स्कूलचा काल आज हे काय म्हणतात त्याला, फाउंडर्स डे. आणि 11वी 12वी SNBP ज्युनियर कॉलेज आणि मग इंजिनिअरिंग पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. कुठे पुणे. 11वी 12वी कुठे? SNDT. SNBP. SNDT म्हटलं SNDT म्हणून ला काय मी करतोय? विचारलं SNDT वुमेन्स कॉलेज. आणि हे सेम कन्फ्युजन झालं होतं. मी बसचा पास काढायला गेलो होतो. हा. ऍक्च्युली बसच्या पासची पण गरज नाहीये. टू गिव्ह काय म्हणतात अनालॉजी नाही की घरापासून चालत गेलो तर 10 मिनिटं कॉलेज. त्याच्यात पण मी बसचा पास साठी गेलो. वा. मग मी तिने विचारलं कोणतं कॉलेज आहे तुझं, डिस्काउंट वगैरे असतं ना स्टुडंट असेल तर. म्हणलं SNBP. तिला पण SNDT ऐकवलं. म्हणलं तुम्हाला कधीपासून ऍडमिशन मिळालं? डायरेक्ट ढकलूनच दिलं बाहेर. म्हणलं SNBP मध्ये मिळते का ऍडमिशन? इकडेच तर कॉलेज. हो SNBP काय? नाही मला SNDT ऐकवलं. म्हणलं ते तिकडे नाही जायचं, मला इथंच जायचं. बॅक टू द हे इंजिनिअरिंग PCCOE, or if I had to make a very lame joke, PCCOE-P. ओ तुझं काय रनिंग जोक आहे तो, अजूनही करतात. काय गरज नाही, नो नीड फॉर व्हॅलिडेशन. PCCOE भारी, अबे साले. COEP पण भारीच आहे, ते पण भारी. म्हणजे कळतंय ना, COEP पण भारी आहे, पण पीस आहे आमचं मान्य कॉलेज आहे, भारी. मान्य आहे. मान्य. नॉट अ डूम्ड युनिव्हर्सिटी, सॉरी. काय सर, हा पण रनिंग जोक आहे का? आणि मग उच्च शिक्षण स्टोनी ब्रुक युनिव्हर्सिटी मधनं MS मेकॅनिकल तिकडनं गेलं. दॅट इज माय इंट्रोडक्शन. मी खाली बघून मला माहित नाही. बरं, मी शाळेचं नाव सांगायचं एकदम विसरलो. मस्त सगळं बरं झालं. नो अभिषेक शाळेचं नाव सांगायचं विसरलंय. विसरलो. एकही शाळेचं नाव सांगितलं नाही त्यांनी, डायरेक्ट स्टोनी. सांगितलं ना, direct. अरे नाही, कन्फ्युज म्हणजे हाय लेवल शाळेत मराठी बघ. शब्द टाकून कन्फ्युज केलं व्ह्युअर्स. नाही अजिबात नसतं, काही नाही. 1ली ते 10वीचं शिक्षण माझं हडस प्रायमरी हायस्कूलला झालं. ओके. आणि त्यानंतर नागपूरला रामदास Actually पेठेत शाळा. नागपूरला असतात ते. नाही रे बाबा, ते फाउंडर्स आमचे जे होते त्यांचं आडनाव आहे ते. आणि त्यानंतर 11वी 12वी माझं हैदराबादला श्री चैतन्य ज्युनियर कलाशाला म्हणून कॉलेज आहे, तिथे झालं. फेमस होते. हा, फेमस आहे. आमच्या इतक्या शाखा आहेत की तुम्ही ओळखू शकणार नाही. कुठे शाखा काय पण आहे. कॉलेजचे इतक्या शाखा आहेत, म्हणजे तू कुठेही जा, चौकात ते कॉलेज दिसणार तुला. चौकात काय एवढे कॉलेजेस अमृततुल्य आहे का? एवढं ठिकाणी काय? पुण्यात त्याचं इक्विव्हॅलंट एक कॉलेज आहे. इट इज कॉल्ड सिंहगड कॉलेज. येस, हो, तुम्हाला हवे तेवढे अरे हा. कॅम्पस मिळतील. येस. KG to PG म्हणजे पूर्ण शिक्षणाचे ते सगळं सांभाळतात. कसं झालंय, गड गेला पण कॉलेज राहिला असं झालंय त्यात. ओ. येस. एवढे कॉलेज आहे एका कॅम्पस मध्ये, वेगवेगळे कॉलेजचे नाव. आम्ही गेलो होतो पब्लिसिटी इव्हेंटचे एका. ही बिल्डिंग इज सेपरेट कॉलेज, ही बिल्डिंग इज सेपरेट कॉलेज, आणि ही बिल्डिंग इज सेपरेट कॉलेज. आहे एकाच कॅम्पसवर. अभ्यास कोणीच करत नाहीये. त्याचा कॉलेजचा काय संबंध नाही, कोणीच काय करत नाही. लेट्स गेट बॅक टू द टॉपिक. इकडे शिक्षण एकदम बेसिक पासून सुरुवात करू. व्हॉट इज शिक्षण, व्हॉट इज एज्युकेशन? अभिषेक, व्हॉट इज एज्युकेशन आणि का, why education? To help people who need for like people money and all. Why? माझ्या शब्दात जर मी असं सांगायचा प्रयत्न केला तर कसं आहे की थोडं मी इंग्लिशमध्ये या विषयावर बोलणार, त्याच्यानंतर मी मराठीत येणारच समजून सांगायला. इट्स अ जर्नी फॉर लाईक अ अनसिव्हिलाइज्ड पर्सन टू बिकमिंग अ सिव्हिलाइज्ड मॅन. तर ती प्रोसेस आहे, आणि त्या प्रोसेस मधला सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट जो भाग असतो तो आहे एज्युकेशन.
एज्युकेशन फक्त असं नाही किंवा तुम्ही शाळेत गेले किंवा तुम्ही काही पुस्तकांचं वाचन केलं किंवा एक्झाम्स लिहिले तर तुम्ही एज्युकेट झाले. हम्म. त्यांनी तुम्ही लिटरेट होता, तुम्ही एज्युकेट होत नाही. येस, Deep. व्हेरी व्हॅलिड हा. पॉइंट. येस. हम्म. त्यामुळे आणि एका लिटरेट माइंडमध्ये आणि एका एज्युकेटेड माइंडमध्ये खूप फरक असतो. तुम्ही एज्युकेशन घेताय किंवा एज्युकेट होत आहात तुम्ही एका म्हणजे लाईक त्याच्यात बरेचसे फॅक्टर्स आहेत. एक एलिमेंट्स म्हणू शकतो आपण त्याला. हम्म. तुमचं एक मॉरल एज्युकेशनचा भाग येतो त्यात. हम्म. एक Civic. तुमचे व्हॅल्यूज अँड प्रिन्सिपल्स. मॉरल एज्युकेशन इज त्याचा एक सब पार्ट म्हटलं आपण व्हॅल्यूज अँड प्रिन्सिपल्स झाले आपले. काही जे घरातूनच येतात, जे घरात शिकवल्या जातात. तो देखील एक एज्युकेशनचा भाग आहे. आणि त्यानंतर मग दुसरा एक आहे जे थ्रू डिसिप्लिनरी रिॲक्शन्स आपण जे शाळेत बरेचदा टीचर्स आपल्याकडनं करून घेतात. हम्म. सो Discipline. डिसिप्लिन. सो या सगळ्या गोष्टींना आपण जर असं जोडलं एक त्याला फॉर्म केलं तर एक जो आउटकम जो आपल्याला मिळतो ते एज्युकेशन आहे असं मला वाटतं. नाही, एक मस्त मस्त पॉइंट मांडला. म्हणजे मी असं कधी विचार नाही केला की नॉट ऑलवेज लिटरसी may be connected or may be related to education. It could go the other way around, but what Abhishek said is also true. Literacy To is slightly different and education is also slightly different. Of course, they meet always at some point. Yes. add to that मॅथ्स मध्ये ते नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन्सचं बोलायचं तसं आय थिंक लिटरसी इज नेसेसरी फॉर एज्युकेशन बट इट इज नॉट सफिशियंट फॉर एज्युकेशन. Yeah. फक्त टू बी ऑनेस्ट म्हणायचं राहिलं होतं तू, नाहीतर येस, बस नाही तर या विषय संपलाच होता. टू बी ऑनेस्ट बोलला म्हणजे केस क्लोज्ड. लॉर्ड टू बी ऑनेस्ट बोल दिया बोल है, दिया. केस खत्म हो चुकी है, केस एजुकेशन ड्रायव्हर ले रहा. कदाचित तसं असतं तर मग हादसे झाले नसते, पण ठीक आहे. नाही, एज्युकेशन अकॉर्डिंग टू मी इज की it gives you sort of a structure at a point in life where you need that structure. It sort of determines तुझी पुढची पूर्ण journey. Yeah. Yeah. Otherwise, if there is no education, and at that age where it is, you can be very easily influenced and told to do so, and it happen. You can be brainwashed into anything. Education provides you with that काय म्हणतात, sort of a direction. And I If would it is agree. not there, if it is not there, you could go. Then things can go very bad, very Yeah, fast. yeah. बिलकुल बिलकुल. आणि आपण, आय मीन नॉट टू से की आपण असं बघतो, पण इन जनरल इफ यू आर नको विल गो अच्छा, लेटर रिव्हिजिट करू. नाही, ठीक आहे. मी समराइज करीन. आय थिंक एज्युकेशन इज अ वन वे स्ट्रीट, की यू स्टार्ट टू त्या प्रोसेस थ्रू जातो, अभिषेक बोलला तसं, आणि देर इज ओनली फॉरवर्ड. तू परत मागे नाही येऊ शकत. आणि आता आपण लाईक कुलकर्णी म्हणत तसं की एज्युकेशन आपल्याला एक स्ट्रक्चर देतं, त्याच्यातनं आपली डेव्हलपमेंट होते ऍज अ कलेक्टिव्ह स्पीसीज, की सगळेजण काही ना काहीतरी शिकतायत, काही ना काहीतरी त्याचं ऍप्लिकेशन करतायत. पण इव्हन टू थिंक की आपल्याला ऍट सम पॉइंट हे खूप गरजेचं वाटलं की असं एक स्ट्रक्चर असलं पाहिजे. दॅट इट सेल्फ आय थिंक वॉज अ प्रिटी पिवोटल पॉइंट इन दॅट एज्युकेशन थिंग, की आधी लोकांना रॅन्डम विचार येत आहेत आणि कोण ना कोण काहीतरी डिस्कशन करतंय, पण नो फॉर्मल स्कूल इन्स्टिट्यूशन किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. आणि दॅट ते समजणं ऍज फॉर अ ह्युमन बिईंग ऑर अ ह्युमन माइंड, की रॅन्डम गोष्टींपेक्षा इफ यू जस्ट कॉन्सन्ट्रेटेड थ्रू अ प्रॉपर सिस्टम, की मला जास्त येतंय, देन इट इज माय ड्युटी टू मेक शुअर अदर्स लर्न अबाउट इट, लाईक बेसिक्स ॲटलिस्ट. मग त्यात मॉरल्स, व्हॅल्यूज, प्रिन्सिपल्स आलं, किंवा ऍक्च्युअल सायंटिफिक डेव्हलपमेंट झाले, किंवा इकॉनॉमिक्स झालं, एनी काइंड ऑफ सब्जेक्ट. पण दॅट नीड इट सेल्फ, की रॅन्डमली चर्चा करून नाही होणार, एक प्रॉपर स्ट्रक्चर दिलं पाहिजे. आणि दॅट वे जेव्हा लोक त्यातनं जातात तेव्हा यू गेट सम रिअली ग्रेट थिंग्स आउट ऑफ इट. सो आय थिंक एज्युकेशन इज नॉट जस्ट काही ना काहीतरी तू शिकतोय, पण त्याचा बेसिक गोल शुड ऑल्सो बी you add not just intelligence but also character. So I think that is the purpose of education. Yeah, the idea of school I think चालू झाली when
a particular event or series of events started happening, which is the Industrial Revolution. Yeah. So I would say education unites, and that sort of unity was required for the Industrial Revolution to take place. Ki there are certain jobs that a large group of people were expected to do, and how would you ते कसं करणार तुम्ही? You put them in a room, you teach them from whatever you want, the basics, and that's it. You start working. I think that is where the काय म्हणतात concept of school began, and मग eventually they started म्हणतात ना नाही, catch them young. कॅच देम यंग आहे, पण इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आय थिंक बाय प्रॉडक्ट होता ना, लाईक स्टीम इंजिन किक स्टार्टेड म्हणू द शकतो. इंडस्ट्रियल Yes, रिव्होल्युशन. yes. पण त्याच्या आधी आय वुड इमॅजिन राईट फ्रॉम एन्शंट इंडिया, जिथे बरेच वेगवेगळे स्कूलिंग सिस्टम्स लाईक गुरुकुल गुरुकुल सिस्टम आणि होतं. तसं म्हणतोय. पण Yeah. Yeah. हा, पण या Direct- लाईक बसवायचे, बेसिक शिकवायचे. पण इंडस्ट्रियल रिव्होल्युशन इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल. पण Accelerate झालं. इट वॉज टू लेट. या हम्म. म्हणजे टू लेट इन Was द too late. क्रोनॉलॉजी. आणि मग त्याच्याहून पुढे 200 इयर्स 300 इयर्स लेटर आपण इथे आहोत. कसं आहे की आता आपण आपल्या जर भारतातच बघितलं, बऱ्याचशा युनिव्हर्सिटी, तक्षशिला होती येस. किंवा Right. नालंदा युनिव्हर्सिटी नालंदा. होत्या. तक्षशिला is the आणि first oldest की नालंदा? नालंदा आय I थिंक think ओल्डेस्ट. नालंदा ओल्डेस्ट होती. हम्म. नालंदा ओल्डेस्ट होती. बट गुरुकुल ही पद्धती आपल्या इंडियामध्ये लाईक खूप आधीपासून आहे. हम्म. आणि त्याचप्रमाणे मला असं वाटतं की 1 on 1 टीचिंग ही पद्धत हम्म. ही लाईक त्याला शेकडो वर्ष झाली आता. आता हे आपण म्हणतो क्लासरूम मध्ये बसवू, आपण शिकवू त्यांना, बट एक पर्पजनी त्यांना शिकवणं हम्म. वॉज द टास्क. म्हणजे दॅट वॉज द ऑब्जेक्टिव्ह. एका पर्पज घेऊन त्यांना शिकवायचं आहे. काय हम्म. इम्पार्ट करणार आहोत, दॅट वॉज टोटली डिपेंडंट ऑन द प्रोफेसर, द टीचर जे शिकवायचे. लाईक इफ यू आर इन टू अ किंगडम, तिथले ते राजकारण शिकवतील, राजनीती शिकवतील, कसं करायचं, काय करायचं आहे. बेसिक विषय त्यांना तिथे शिकवल्या जायचेच. पण त्याविषयी त्याच्या व्यतिरिक्त युनिव्हर्सिटीजमध्ये स्पेशलाइज सब्जेक्ट शिकवले जायचे. लाईक आता तुम्ही सुश्रुत यांनी तर सर्जरी बद्दल त्यांनी इनिशिएट केलं होतं, किंवा मॅथमॅटिक्स मध्ये किंवा ऍस्ट्रॉलॉजी, हे सगळे सब्जेक्ट इतके पुरातन आपल्याकडचे आहेत की याच्यावर लिहायला गेलं तर मला वाटतं भारताचा आधी उल्लेख केला जाईल. येस, फॉर इतकं शुअर. त्याचा इवन चाणक्य. चाणक्य नाही, तेच म्हणजे लाईक हा टॉपिक इतका वास्ट आहे ना की याच्यावर डिस्कशन करायला आपण गेलो तर मला वाटतं 1 तास किंवा 1.5 तास हा पुरे नाही राहणार नाही त्याच्यासाठी. आणि द तर अनफॉर्च्युनेट पार्ट इज की हे सगळं आपल्या टेक्स्टबुक्स मध्ये एकदम म्हणजे ठीक आहे, एक चॅप्टर असतो फार फार तर. चॅप्टर असतो. राईट. बाकीचं वायफळ जे आपण आता करतोय ते तेच नाही. डिस्क्लेमर, ना आज वीकेंड आहे, ना आम्ही वाईन पितोय, नाही वायफायचा टॉपिक आहे. सो होपफुली आज काहीतरी चांगलं बाहेर पडेल. हम्म. नाही, आणि सगळ्यात महत्वाचं कसं होतं ना अमय आणि अभिलाष, की विषय जे आधी आपल्या इथे शिकवले जायचे, हम्म. लाईक आता आपण डिरेक्ट टॉपिकवर येऊ हळूहळू. आपण आता लाईक ट्रान्झिशन करूया. आपला जो मेन आजचा टॉपिक आहे त्याच्यावर आपण आज बोलूया याच्यावर. हम्म. मला सांगा की सी.व्ही. रमण यांना नोबेल प्राइज मिळाला. Right. त्यानंतर किती सायंटिस्टला फिजिक्स म्हणा किंवा बेसिक सायन्सेस मध्ये नोबेल प्राइज आपल्या भारतात आता मिळाले, लाईक त्यांच्यानंतर. नाहीये. The Recently I think there was one ना. ते 2 होते. जे इकॉनॉमिक्स मध्ये मिळालं होतं अमर्त्य हा. सेनला, हम्म. येस. दॅट ते इकॉनॉमिक्स आहे. नॉट इन द मी प्युअर केमिस्ट्री, सायन्सेस. फिजिक्स, प्युअर प्युअर सायन्सेसची सायन्सेस गोष्ट मध्ये करतो. आय थिंक आपले ते unless I'm mistaken, नाही. पीस मध्ये पण मिळालं आहे. लाईक मला नाव आठवत नाही त्यांचं. आय थिंक ते ओडिसातले आहेत. मला नाव आठवत नाही त्यांचं, हम्म. सॉरी. पण या मला सांगायचं काय आहे की प्रयत्न आपल्या इथे लोक करतात. हम्म. त्या विषयापर्यंत खोलपर्यंत जाण्याचा प्रयत्न देखील करतात. पण जो पॉइंट जिथे त्यांनी ते टच करायला हवं की हे करायचंय मला, हम्म. तिथे आपण कमी पडतोय कुठेतरी. तर कुठे कमी पडतोय ते बेसिक टीचिंग मध्ये आपल्याला असं वाटतं. आज एवढे मोठे मोठे लोक पोहोचलेले आहेत. मी त्यांच्याबद्दल बोलण्याचं मला आय थिंक सो आय डोंट हॅव अ राईट टू से एनिथिंग अबाउट दॅम, पहिली गोष्ट. पण जर आपण अनालिसिस करायला गेलो, आपण म्हणतो आमच्याकडे इतके इंजिनियर्स आहेत, आमच्याकडे इतके डॉक्टर्स आहेत, सायंटिस्ट आहेत. आज नामवंत इन्स्टिट्यूट्स मधून मुलं इतकी शिकून आपल्यासारखे बरेचसे बाहेर आले आहेत. आज
कोणत्या कोणत्या पदावर पर्यंत पोहोचले नाहीयेत, राईट? हम्म. पण आज आपण त्या सेक्टर मधली गोष्ट केली तर आपण कुठे का कमी पडतोय त्याच्याबद्दल जर विचार आपण केला तर मला असं वाटतं की अभ्यास करताना त्या विषयाचा अभ्यास करणं हे जास्त गरजेचं आहे अदर दॅन मार्क्स कसे घ्यायचे त्यात. राईट. मेरिट बेस्ड आहे आपलं खूप. हा हा पॉइंट जो आहे ना हा लहानपणी सगळ्यांसोबत घडलाय, माझ्यासोबत किंवा mean, कोणासोबतही. आज Yeah. आपण जे बसलोय, बाबा अजूनही तुला घडतं. मार्क्स चांगले अजूनही एव्हरी सिंगल थिंग अजून किती मार्क्स आहेच. मिळाले नाही, त्याच्यावर सॅड तुमचं स्टोरी इज सगळं की ठरतं. तुला मेरिट बेस्ड करायचंय, लाईक तुला आय थिंक ऍप्टिट्यूड टेस्ट खूप कमी होतात इंडियामध्ये कम्पेअर्ड टू द सब्जेक्ट टेस्ट. की एक्झॅक्टली. ते फॉर एक्झाम्पल मला माहिती आहे की जर्मनीमध्ये सिस्टम थोडी वेगळी आहे. त्यांना एक कॉमन एक्सप्लोरेशन ग्राउंड दिलं जातं जिथे त्यांना वेगवेगळे सब्जेक्ट घेता येतात आणि त्याच्यात त्यांचे ऍप्टिट्यूड टेस्ट होतात. त्यांना बाकी स्टुडंट्स बरोबर आय डोंट थिंक म्हणजे असं आपल्या इथे कसं लाईक इयर एंड लाईक फायनल एक्झाम झाली, मग कोणाला किती मार्क्स पडले त्याप्रमाणे ते क्लासचं रँकिंग निघालं. पण जर्मनीमध्ये इट इज रेकमेंडेड की ते ऍप्टिट्यूड टेस्ट नंतर जेव्हा कळतं त्या इन्स्टिट्यूटला की ह्या पर्टिक्युलर स्टुडंटचे हे स्ट्रेंथ्स आहेत, हे विकनेसेस आहेत, हे त्याला आवडतंय किंवा हे तिला आवडतंय, हे तिला जमतंय किंवा ह्यात त्यांचं लक्ष जास्त दिसतंय आणि त्यांना बाकी विषयांमध्ये इंटरेस्ट नाहीये, तर दे ट्राय टू पुट दॅट स्टुडंट इन दॅट पर्टिक्युलर कोर्स. की आणि थोडा टाइम आय थिंक घेतात, ते एका वर्षाचं हे नसतो. आय थिंक इट्स 2 or 3 years की ते बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांना एक्सपोज करतात, त्यांचा ऍप्टिट्यूड घेतात इन्स्टेड ऑफ जस्ट ब्लाइंडली कुठले तरी मार्क्स कॅल्क्युलेट होतात आणि त्याप्रमाणे ते पुश देम इन दॅट पर्टिक्युलर स्ट्रीम. की तुम्हाला इनेटली तुमच्या ज्या क्वालिटीज आहेत त्याप्रमाणे आम्हाला असं कळतंय की तुम्हाला ह्या फील्डमध्ये खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज मिळतील और सक्सेस मिळेल और हे तुम्ही आपणून करा इन्स्टेड ऑफ तुमच्यावर ते लादलं जातंय आणि मग तुम्ही ते ठीक आहे, अनफॉर्च्युनेट सर्कमस्टान्सेस असतात की काही जण दे हॅव टू गो थ्रू समथिंग टू चेंज देअर पर्टिक्युलर लाईफस्टाईल और देअर एन्व्हायरमेंट. पण ती जर्मन सिस्टीम मला काइंड ऑफ पेक्युलर आणि इंटरेस्टिंग वाटली. ऑफकोर्स इंडियाच्या स्केलवर ते कम्पेअर करणं थोडं विचित्र पडेल. ऑल्दो मागच्या वर्षी जेव्हा न्यू एज्युकेशन पॉलिसी रिफॉर्म्स आले, येस इट वॉज अ प्रिटी चांगली गुड स्टेप इन द राईट डायरेक्शन. मी पॉलिसी वाचायचा पूर्ण पॉलिसी वाचायचा प्रयत्न केला, अजून झालं नाही. पण त्यातले जे फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह त्यांनी लिस्ट आउट केलेत की तेच अभिषेक म्हणत असं की मार्क्स कसे मिळायचे त्यापेक्षा तुम्हाला काय वी मस्ट जमतंय टीच आणि स्टुडंट्स हाऊ टू थिंक इन्स्टेड ऑफ और व्हॉट टू थिंक. इन्स्टेड ऑफ टीचर येते, कन्सेप्ट एक्सप्लेन करते, तुम्ही हे फक्त लिहा, एक्झाम मध्ये या क्वेश्चन पैकी काहीतरी येईल, तुम्ही रट्टा मारून जाताय. मॅथ्सला पण रट्टा मारतोय, ठीक आहे, फॉर्म्युले लक्षात ठेवायला लागतात, पण मॅथ्स रट्टा मारतात रे, खरंच मारतात. नॉट रिली. मॅथ्स वॉज वन ऑफ द सब्जेक्ट तुम्हाला आवडायचा कारण की तुम्हाला येस कळायचा. या मला पण लाईक आय फॉल इन दॅट कॅटेगरी की मला कळायचं आणि म्हणजे एखादा मॅथचा प्रॉब्लेम असा क्लिक झाला सॉल्व्ह हा. केल्यावर, अरे All- एवढं सोपं आहे. ऑल असं. हा, म्हणजे थँक्स तेच. टीचर चांगले होते मला मॅथ्सचे आणि मग बाबा या, पण या. एकदम शिकवायचे कॉन्सेप्ट त्याच्या हम्म. मागचं. मॅथ्स आवडायचं Yeah. आणि मग Yes. दॅट पण मला ठीक आहे, एकदम खूप काय असं कळलं नाही, पण मॅथ्स कधी पाठ नाही करावं लागलं. मग नाही हा, ते तर या. म्हणजे यू अंडरस्टँड या. हाऊ द फॉर्म्युला वर्क्स, यू डोंट रिली नीड टू. हा, आय थिंक मॅथमॅटिक्सचा तो स्ट्रक्चरच तसा आहे ना की इट इज अ डिस्क्रिप्शन ऑफ अ रियालिटी. सो तुला एकदा ते Right. कळालं, यू डोंट हॅव मॅथ्स टू. रट्टा मारणं इज प्रॉब्ली द वर्स्ट वे टू लर्न मॅथमॅटिक्स. या, आय मीन यू मीन काही कसं सेन्सच काय नाही. मोस्ट त्यात काही सेन्स नाही ऑर्गॅनिक. त्यात. हा. बघ Question आता जे म्हणजे रट्टा is मारणारे सब्जेक्ट्स रट्टा मारणारे सब्जेक्ट्स होते त्यात मला वाटतं हिस्ट्री सिविक्स मधले एखाद दोन गोष्टी, हिस्ट्रीचे डेट्स लक्षात ठेवायचं, हिस्ट्रीचे कुठल्या वर्षी डेट्स काय रट्टा झालं, मारा, कुठल्या तारखेला जॉग्राफी काय मधले झालं. कॅपिटल्स जे होते काही काही कंट्रीज मधले किंवा Right. काही रिव्हरचे नावं, किंवा तो मॅप यायचा ना 10वीच्या पेपरला की तुम्हाला हा. लोकेट करायचं आहे गोदावरी कुठून जात आहे किंवा गंगाचं इंडियाचे- रूट सांगा. इंडियाचे न्यूक्लिअर प्लांट्स तुम्ही मॅपवर फक्त सर्कलने मार्क करा, ट्रॉम्बे अप्रॉक्सिमेट. ट्रॉम्बे ला आहे ना आय थिंक हो हो न्यूक्लिअर.
Yeah. तसं कोणतं तरी शहर एक्झिस्ट इज जस्ट बिकॉज तिकडे ते नाहीतर मला कधी दिसलं पण नाही असं इंडियामध्ये हा. अदर दॅन द Actually, yes. कधी पेपर मध्ये वाचलं नाही, कधी कुठे काय बघितलं नाही. पण ट्रॉम्बे म्हटलं की न्यूक्लिअर प्लांट न्यूक्लिअर प्लांट ते एवढं तेच तो रट्टा मारण्याचा एवढा पण- तो एम्फसिस होता की ट्रॉम्बे म्हटलं की त्याच्या आजूबाजूचं म्हणजे मी मेहनत पण नाही घेतली की तिथे अजून काय आहे त्या शहरात. नाही, न्यूक्लिअर आहे तेवढंच आहे, त्यासाठीच आहे ते, दॅट्स इट. सगळ्यात भारी पण चेन्नईने भारी वाटते रिव्हर वाला. हा. वाय वॉज इट देअर? रिव्हर हा, कुठे म्हणजे मी रॅन्डमली ड्रॉ करतोय point- आणि तिचे रॅन्डमली ती रिव्हर कुठच्या असं- कुठे, असं. म्हणजे ठीक आहे ते तिथून सुरू होत आहे आपल्या गंगोत्रीहून हळूहळू ती आणत आहे, मी हम्म. आणत आहे आणि बरोबर बेंगॉलमध्ये बे ऑफ बेंगॉलमध्ये नेऊन सोडायची आहे मला. दॅट हा, वॉज माय ते ऑब्जेक्टिव्ह. स्टार्ट पॉइंट माहितीये, एंड पॉइंट माहितीये, मध्ये point तुम्ही कर्सिव्ह काढा. मध्ये मग काय घुम फिरून कुठून पण कसं पण होता. पण नाही, कुलकर्णी म्हणत असं पॉइंट काय होता त्या क्वेश्चनचा? नाही म्हणजे त्यात आता when you ठीक आहे, look back मान्य on it. आहे की मेजर सिटीज मधून जातं, लाईक वाराणसी आहे किंवा तुम्ही आता कोलकाताहून जात आहे किंवा एक ठीक आहे तुम्हाला माहिती आहे. पण आता मला सांगा की ज्या एज्युकेशन जे काही आपण शिक्षण घेतलं 1ली ते 10वी आणि ते एकदम प्रायमरी एज्युकेशन असतं आपल्यासाठी आणि ते शेवटपर्यंत लक्षात राहतं आपल्या. हो. नाही, रट्टा- तुम्ही नाही, हा, रट्टा रट्टा मारण्याची गरज मारून नाही. बघ, घेतलाय. हे बघ, रट्टा पण मारण्याची गरज. मला सांग, लहानपणी आपल्याला काही शिकवलं ते लक्षात राहायचं एकदम व्यवस्थित. आज हो. आपण आदल्या दिवशी कोणता कन्सेप्ट वाचला आणि आज एकदम इम्प्लिमेंट करायला गेलं, थांब मला एकदा बघू दे काय लिहिलं हा, होतं. तेच हा. तेच येस. हा डिफरन्स आहे. लाईक तुझ्या मेमरी सायकल मध्येच बघ ना किती डिफरन्स येतो. लाईक जस्ट इन ड्युरिंग I स्कूल, think मग ड्युरिंग कॉलेज आणि युनिव्हर्सिटी. जेव्हा स्टार्ट झालं तेव्हा एम्फसिस असं आय थिंक 50-50 होता की तुम्हाला कन्सेप्ट आणि जेव्हा तुमचा ब्रेन यंग असतो द मोर थिंग्स इट, म्हणजे जेवढे फ्रिक्वेंटली तुम्हाला एक पर्टिक्युलर गोष्ट Right. तुमच्या हॅबिट्स मध्ये येते, म्हणून ते रिडिंग साठी एम्फसाइज करतात लहानपणापासून Yeah, की yeah. तुम्हाला Yes, जेवढे yes. तुम्हाला कळतंय नाही कळतंय, जड पुस्तके म्हणजे डेन्स पुस्तके डझंट मॅटर, तुम्हाला जेवढे जास्त शब्द नवीन नवीन कळायला लागतात, it actually helps the development of the brain, all the different centers, just by knowing की अजून वेगवेगळे शब्द एक्झिस्ट करतात, मग कुठली भाषा. आता तू आणि तिथून लाईक तुमचं डेव्हलपमेंट सुरू झालं, तुम्ही यू आर ट्राईंग टू अंडरस्टँड की या जग काय आहे, काय करतंय, आणि तुमच्या स्कूल थ्रू तुम्हाला वेगवेगळे टॉपिक शिकवले जातात. पण अगेन जसं 10वी जवळ येते, 8वी 9वी 10वी, तो एम्फसिस जो मार्क्सवर जातो त्याच्यावर बापरे. मग तुम्हाला लिटरली तेच करायला लागतं की समजणं आता चालणार नाही, घरून जरा हिट तू येते, आता शाळेतून आता हिट येते, रट्टा मारा, स्कोर करा, 10वी झाली, तू 10वी कर रे, नंतर आरामात. आरामात, आरामात. एव्हरी सिंगल फॅमिली. एव्हरी सिंगल एव्हरी फॅमिली. आणि टाइम अ किड एंटर्स इनटू 10वी, येस. केबल वाला लुजेस मनी. हो. तो एक वर्ष मेरे को की फोडा. आणि ते बिचाराची हालत बघ, फिक्स पण नाहीये की एवढी, म्हणजे त्याला माहिती पण नाही की कुठली मुलं 10वीत जात आहेत या वर्षी, सो ते रिपीटेड वर्षभर त्यांचा लॉस होतो की केवळ कट होणारच आहे या. 10वीच्या वर्षात. ऍट सम पॉइंट विदाउट इव्हन क्वेश्चनिंग घरचे म्हणायचे हा आय थिंक ते शास्त्र आहे आपण आता. हा. 10वी गेला ना, बाकीच्यांनी केबल कट केलं म्हणून ते पास झाले. आता तू ते माहित नाही, आपण नाही, केबल म्हणजे- कट करून टाकू सेफ्टी करता. हा, तुझा अभ्यास किती चालू ते प्रेम ना मुलावर की They're तुला sacrificing मार्क्स their मॅच own होईल की entertainment. आम्ही पण टीव्ही नाही बघणार. म्हणजे बघ आम्ही केवढं करतोय. म्हणजे फॉर्च्युनेटली माझ्या वेळेस केबल कट नव्हती झाली, कारण आमचा 10वीचा तो प्रिपरेशनचा सिस्टम एवढी रोबस्ट होती की तुझ्याकडनं काय गरजच नाही पडली. अपेक्षाच नव्हत्या म्हणजे. नाही, अपेक्षा होत्या. अरे मी म्हणतो आमच्या स्कूलची सिस्टम थोडी वेगळी होती. एक तर टू गिव्ह अ बॅकग्राऊंड, सरप्राइझिंगली मला मास्टर्सच्या लास्ट सेमेस्टर मध्ये कळालं की आमच्या स्कूलचे लेट प्रिन्सिपल स्टोनी ब्रुक युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट होते. लाईक हा. इट वॉज अ प्लेझंट शॉक की मी सेम कॅम्पसवर आलोय आणि मला ग्रॅज्युएट होताना कळतंय. आणि त्यांनी शाळेचं नाव मिलेनियम होतं कारण इट स्टार्टेड इन द इयर 2000. नवीन मिलेनियमची सुरुवात झाली, सो आय गेस दॅट वॉज द हे. आणि दॅट फॅमिली हॅड अ सेट ऑफ आयडियाज की ते इकडचं वातावरण त्यांनी बघितलं होतं, कारण ते इथे शिकले होते, इथे थोडं काम केलं होतं आय थिंक. आणि परत जाताना त्यांचं एम्फसिस होता की येस आता आपण पुण्यात स्कूल आहे तर इट गोज अंडर द SSC, तो सिलेबस सगळा शिकवायचा आहे, पण इट शुड नॉट बी रिस्ट्रिक्टेड टू दॅट की फक्त मुलं काय शिकतायत ठीक आहे,
इट इज एज्युकेशन इन दी एंड, पण ते शिकतायत आणि मग ते घरी जात आहेत आणि होमवर्क करतायत आणि व्हॉट नॉट. दे वॉन्टेड टू डू मोर. सो त्यांनी एक फुल डे बोर्डिंग स्कूल इम्प्लिमेंट केली, जिथे आम्ही लिटरली 8 ते 5 होतो शाळेत, आणि फी जास्त होती. 8 ते 5 होती शाळा. आम्ही 8ला जायचो. पहिला अर्धा तास लिटरली ब्रेकफास्ट होता. लाईक देअर होल व्हॅल्यू प्रपोजिशन वॉज, तुम्ही बापरे. फक्त पोराला युनिफॉर्म घाला आणि शाळेत पाठवा, आम्ही पुढची काळजी करू. आणि एंडला 5 वाजता फक्त पिकअप करायला. नंतर तर व्हॅन्स आणि बसेस आल्या, सो ते पण. 8ला गेलो, अर्धा तास ब्रेकफास्ट, मग 4 तास सलग क्लासेस, ते व्हॉट एव्हर सब्जेक्ट जे होते आपल्याला. 12:30ला लंच 1 तासासाठी. ठीक आहे. आणि तो लंचचा प्रॉपर डायनिंग हॉल वगैरे होता. मुलं लिटरली शिस्तीत डिसिप्लिनने जायचे. तिथे बनलेलं जेवण होतं, ऑप्शन्स नव्हते. आहे ते खायचं आणि नाटकं करायची नाही, तर उपाशी बसायला लागेल. प्रिटी क्लिअर रूल्स, की एकदम परफेक्ट. जेवण वाया नाही चांगलं आहे. घालून द्यायचं. म्हणजे ऍब्सोल्युटली लव्ड इट. आणि त्याच्यानंतर 2च तास, 3:30 पर्यंत, 1:30 ते 3:30 2 अजून तास क्लासेस होते फॉर द हे. आणि रोज 3:30 ते 5:30 और 3:30 ते 5 स्पोर्ट्स होते एव्हरी डे. आणि ही मेड शुअर, दे मेड शुअर, की दरवर्षी स्टुडंट्स वेगळे स्पोर्ट्स शिकतील. सो आणि आधी आता एवढा पाऊस पडत नाही अनफॉर्च्युनेटली क्लायमेट क्रायसिसमुळे, की पण जेव्हा स्कूल इयर स्टार्ट होतं आपलं जूनमध्ये, तेव्हा जून टू सप्टेंबर जेवढा पाऊस पडायचा आधी, तेवढा आता नाही पडत इन दोज 4 मंथ्स, राईट. आणि तेव्हा तू बाहेर पडूच नाही शकायचा, राईट. त्या 4 महिन्यांमध्ये देर इज नो आउटडोर स्पोर्ट पॉसिबल पहिल्या 4 महिन्यात. सो तेव्हा ते इंडोर स्पोर्ट शिकवायचे. आणि तेव्हा एक स्पोर्ट शिकवायचं. 4 महिन्यानंतर थंडी यायची, तेव्हा या तू बाहेर जा आणि तेवढी मस्त थंडीत तुम्हाला उष्णता मिळेल आणि खेळून वगैरे घ्या. फुल इयर शाळा आय थिंक 200 दिवस असायची आउट ऑफ द 365 डेज, कारण आम्हाला दिवाळी क्रिसमस मोठ्या सुट्ट्या होत्या. सो मस्तपैकी मध्ये अभिषेकच्या ब्रेकमुळे मला माहित नाही आता एडिटिंगचे काय लफडे होणार आहेत. सो मी परत रिपीट तुला करतो. एकदम आठवलं, मिलेनियमनी तुला काल पैसे पाठवलेत, तू Yes. पब्लिसिटी हो. करतो. चालेल. सो दुपारी आम्हाला इंडोर स्पोर्ट्स होते पहिल्या 4 महिन्यात, आणि मग रेस्ट ऑफ द इयर नवीन स्पोर्ट होता, नॉट टू कंटिन्यू हे. आणि त्याच्यामुळे पूर्ण 10 वर्षात आम्हाला नॉट जस्ट अकॅडमिक्स पण स्पोर्ट्स, थोडं गॅदरिंग होतं, तेव्हा सगळेच जण ऍक्टिव्हली परफॉर्म करायचे. स्किट्स असो, डान्स असो, वॉटेवर. आम्हाला तो ऑलराऊंड जो एक्सपिरियन्स द्यायचा होता प्रिन्सिपलला, आय थिंक कसं डान्स केला? पेड ऑफ. सो आय थिंक दॅट हॅज हेल्प अ लॉट, की फक्त एज्युकेशन शुड नॉट इन्क्लूड फक्त अकॅडमिक्स, पण ऑलराऊंड डेव्हलपमेंट. आणि आय थिंक इट वॉज अ प्रिटी गुड स्टेप. तेव्हा तर रिव्होल्युशनरी होता, बिकॉज इट वॉज जस्ट 2000. नो आयडिया की काम करेल का नाही वगैरे, पण आय थिंक इट पेड ऑफ. लाईक आय सेड ना, की द सिस्टम वॉज एज्युकेशन किंवा स्कूल इव्हॉल्व फ्रॉम द इंडस्ट्रियल रेव्होल्युशन वाला थिंग. अँड अनफॉर्च्युनेटली रेव्होल्युशन तर थांबलं असं म्हणता येणार, पण इट हॅज रिच्ड अ व्हेरी कम्फर्टेबल लेवल, की इट इज नॉट रेव्होल्युशन एनिमोर, इट इज एव्हरीवन हॅज सीन एव्हरीथिंग ना. पण सिस्टम तिकडेच आहे, की इट इज स्टील क्रिएटिंग, इट इज स्टील एम टुवर्ड्स, नॉट एम फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली, किंवा आय डोंट नो इफ दे नो, टू क्रिएट पीपल हु विल वर्क इन दोज फॅक्टरीज, किंवा तसं की जॉब सिकिंग वाले. राईट. You are on an average giving everyone a certain skill, irrespective of they like it or not, so that they're ready to work, कंटिन्यू द इंडस्ट्री. continue the industry. That's it. बऱ्यापैकी चेंज झाले न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे, विच बाय द वे आफ्टर द इंडिपेंडन्स सेकंडच येईल. म्हणजे 34 years नंतर झाली, विच ट्रुली शॉकिंग. पण इट्स अ गुड स्टेप. हे खूप गरजेचं पण होतं. लाईक दिस द स्टेप दॅट वॉज टेकन लास्ट इयर. बऱ्याच गोष्टी त्यांनी त्यात रिफॉर्मेशन जे आणले आहेत, लाईक रिगार्डिंग कोडिंग. आता कोडिंग वगैरे ते इंट्रोड्यूस करून आले आहेत ऍट द व्हेरी प्रायमरी लेवल, बिकॉज आपल्याला गोष्टी माहिती असतात चालवायच्या कशा, पण ते कशा तयार होतात याचं नॉलेज आपल्याला दिलं जातं. आपण बरेचदा आपण असं, आता प्ले स्टेशनवर आपण किती वेळा जाऊन खेळत होतो. आपण बघतो व्हिडिओ गेम चालू आहे, व्हिडिओ गेम हे लोक खेळत आहेत, बट व्हिडिओ गेमच्या मागे काय आहे, किंवा हे म्हणजे चालू कसा होतो, किंवा याला बनवल्या कसं जातं, याच्याकडे आपलं कधी लक्षच गेलं नाही. राईट. सो किंवा तू म्हणतो तुला जी कन्सेप्ट आहे, सपोज की तुला समजतंय कोणाच्या तरी डोक्यात एक गेमची कन्सेप्ट आहे, पण तू ती बाहेर कशी आणतो, हाऊ डू यू ट्रान्सलेट इट इनटू समथिंग फिजिकल. आणि सगळ्यात महत्वाचं माहिती आहे का, आपल्या इथे कसं आहे, आपण कोणती गोष्ट घेऊन जातो ना कोणाकडे, लाईक टीचर्स एनकरेज करतात,
जर तुम्ही आता तुमच्याच फॅमिली मेंबरमध्ये म्हणा किंवा कोणाकडे असं माझ्याकडे घेऊन काय गेले घेऊन तुमची आयडिया, की म्हटलं, "दादा मला हे असं मला असं मी असं मला विचार करतोय. मला हे हम्म. सांगायचंय कोणाला तरी, की मग तू मला याच्यावर गाईड करशील का?" तो म्हणतो, "आधी जो अभ्यास आहे तो चुपचाप कर चांगला व्यवस्थित. मग नंतर राईट, आपण बघू काय आहे ते." राईट. हा ही जी बरेचदा होतं म्हणजे माझ्या बाबतीत म्हणा किंवा बरेचदा सगळ्यांच्याच बाबतीत कधी ना कधी कुठेतरी ही गोष्ट घडली असावी. बट हम्म. आय थिंक की लहानपणी आपल्या डोक्यात प्रचंड विचार असतात, की आपण आई-बाबांना छोटे-छोटे शिल्लक प्रश्न विचारतो एकदम असे, की "बाबा बाबा हे असं का इनिबिशन बरं? नसतं. इनिबिशन हे नसतं. का बरं?" हम्म, हम्म, पण ॲट आपलं डोकं काम करत असतं, हम्म. एकदा आपण त्या रेसमध्ये लागलो ना, की आपण क्युरिओसिटीच कसलाही बंद जास्त होऊन विचार जाते. करत नाही. आणि राईट. आपण त्यात फुलपणे एन्ग्रोस्ड होऊन जातो. आपण म्हणतो, हा अभ्यास हा सब्जेक्ट आहे, मला हा काढायचा पेपर. इव्हन इंजिनिअरिंगमध्ये पण काही-काही विषय खूपच कठीण असतात. तर आपल्याला असं हा फक्त पेपर मला काढायचा आहे. Right. सो दॅट ती थिंग रेस एवढी ही असते की एक्झॅक्टली एवढं आणि ही तेव्हा काही सगळीकडे आहे. या आणि ही तेव्हा आय सगळीकडे थिंक आहे. आपण कंटिन्यू सॉरी कंटिन्यू. नाही, नाही. म्हणजे मला पॉइंट जो आणायचा आहे या क्षणाला तो होता, की जसा माझा लहान भाऊ प्रसाद. मी त्याला जेव्हा पण अभ्यास करताना बघितलं, मी त्याला एकच विचारायचो, की "प्रसाद यार, हे तू आता फिजिक्सचा आता एच.सी. वर्मा सगळ्यांनीच केलं. ऑलमोस्ट 12वीत सगळ्यांना स्टँडर्ड. होतं एच.सी. वर्मा स्टँडर्ड पुस्तक आहे. तुला म्हटलं ती तू आहे. एच.सी. वर्मा सॉल्व्ह करतोय म्हटलं, तू यातले तुला सगळेच क्वेश्चन्स जमलेत का? मला काही जमत नाहीये म्हटलं. आधी मी जेव्हा करत होतो. दादा म्हणे, "मी फक्त कन्सेप्ट वाचतोय आणि मी त्याच्यावरचे बेस्ट आधी जे क्वेशन्स मला समजत आहेत, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. जिथे मला वाटतंय, की मला आणखी वाचनाची गरज आहे. त्याचं असं नव्हतं, की प्रॅक्टिसची गरज आहे. मला जिथे आणखी वाचनाची गरज आहे, मी आधी वाचन करतोय आणि नंतर हं, क्वेशन सॉल्व्ह करायला जातोय. सो तो त्याचा टाईम घेत होता. हं. तो कोणाचा विचार करत नव्हता, की बाबा तुला हे 10 हे म्हणजे लाइक 1 तासाचा वेळ आहे, तुला 1 तासात सगळे क्वेशन सॉल्व्ह करायचे. तो आपल्या पद्धतीने सगळा असा वेळ घेऊन अभ्यास करत होता. भलेही त्याला वेळ जास्त लागेल. तर मला असं वाटतं ना, की टाईम तुम्हाला मुलांना देणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना असं म्हणू शकत नाही, की बाबा हे 2 तास तुझ्याकडे आहेत, 2 तासाचे सगळे क्वेशन सॉल्व्ह करून मला आत्ता हवे आहेत. त्याला हं. वेळ द्या, त्याला वाचू द्या. त्याला समजलं नसेल तर तो तुमच्याजवळ येणार. तर जर त्याला कळत नसेल, त्याला समजवा आधी. ना की त्याला असं तुम्ही डायरेक्ट कसं म्हणायचं, म्हणता? की हा राइट, क्वेशन का नाही जमला तुला? राइट. आणि त्या प्रेशरमुळे पण येतं, की तुला हे सगळं सोडवायचंय आणि मग तो स्टुडंट किंवा ती स्टुडंट बोलत नाही Yes. आपणहून, की एक्झॅक्टली. मी अडकलोय, मी अडकलीये. मला म्हणजे मला मदत पाहिजे. ते असं शिक्षण करत त्यांच्यावर फक्त प्रेशर येतं, की आपल्याला हे सोडवायचंय ॲट एनी कॉस्ट. हं. ह्या आणि पण आपल्याला जमत नाहीये. सो मग अडकतात मुलं बेसिकली. घाबरतात. मुलं या घाबरतात. घाबरतात. मुलं या. म्हणतात, की बा मला लोकं हसणार तर नाही. हं. मी हा क्षुल्लक प्रश्न घेऊन चाललो हसणार तर नाही. आणि त्याच कारणाने बरेचसे लोकं ना क्वेशन्स घेऊनच बसतात आणि ते शेवटपर्यंत राहतात त्यांच्या पाठीशी. येस. आणि मग ते इंजिनिअरिंगमध्ये पण येतात. Right. जेव्हा जॉब करतात तेव्हा पण ती सेम हं. क्वेशन्स दे सेम कम दॅट अक्रॉस. नाही नाही बरोबर आहे. द थिंग इज एवढे कन्स्ट्रेंट्स ऍड केलेत, की एक तर टाइम वाला कन्स्ट्रेंट आहे. या वेळेत एवढं करायचं. नंतर जसं अभिषेक म्हणलं रेसवाला, की तू नाही केलं तर असं नाही की तुझ्याकरता जग थांबणार आहे. केवढे आहेत तुझ्यासाठी तुझ्या मागे. राइट. सेम येस. थिंग. ते एक वेगळं प्रेशर आहे. सो एवढ्या प्रेशर नंतर ते कन्सेप्ट अंडरस्टँड करून ते उतरायला पेपरमध्ये करतात ते. असं नाही की कोणीच करत नाही. करतात आपण पण बाबा. बऱ्यापैकी असं केलं. नाही असं नाही की सगळे आपण रट्टा मारूनच पोहोचलोय सगळीकडे. नाही. बरोबर आहे ना. पण थोडं-थोडं करावंच लागतं. हां. पण इन जनरल की मग देन व्हॉट इज द नेक्स्ट बेस्ट ऑप्शन? रट्टा मार आणि संपव ते. हां, आता ॲट लीस्ट इंजिनिअरिंगमध्ये लाइक फॉर आधीचा तो एक्झाम्पल हे आता ते होता ना. नाही आधीचा तो सिस्टम ती होती ना, की 10वी कर त्याच्यानंतर आराम आहे. मग लगेच 12वी कर त्याच्यानंतर आराम आहे. मग इंजिनिअरिंग आराम आहे. कर विच बेसिकली इंडियन माझ्या घरचे बघणार आहेत ते पण ठीक आहे. इट इज द ट्रुथ. इंडियन पेरेंटिंग मेंटॅलिटी इज इंडियात 4च प्रोफेशन असतात. लॉयर, इंजिनिअर, टायगर डॉक्टर नाहीतर टायगर फिल्म. पॅरेंटिंग म्हणतात त्याला. ते असं काहीतरी वर्ड आहे. कॉइन केलंय त्यांनी. एशियन हो. टायगर पॅरेंटिंग असं काहीतरी. आय मीन ते असेल. ते आय मीन ठीक आहे. इट हॅज वर्क पण ते आता सॅच्युरेट झालंय, की किती 10वीत किती मार खाल्लाय कोणी? नाही काहीच नाही. 10वीत बोलणी खूप ऐकली. हां, बोलणे ऐकलेत कारण पण ॲज इन मी बोललो, आमचं स्कूलचं प्रेप सिस्टम जरा वेगळी होती. हं. सो त्याच्यावर मी जास्त वेळ नाही हे करत. पण त्या बिकॉज ऑफ दॅट पेरेंट्सच अशुअर्ड होते, की तो रोजच टेस्ट देतोय. सो 10वी पर्यंत मला ओरडायची गरज नाही. नाही, नाही. माझ्या बाबतीत तसं नव्हतं. रोज मी तर टेस्ट तुला होते. सांगितलं ना, की 10वीचा बोलणी तर पेपर म्हणजे रोज. हं.
रोज खेळायला जात होतो मी. पेपर झाला मी नाही, खेळायला आणि ग्राउंडवर. एक रिअलाइज झालं की माझं म्हणजे माझ्या आजीच्या सोसायटीमध्ये माझे 2 मित्र आहेत जे आम्ही लहानपणापासून ओळखतो एकमेकांना. ते माझ्याहून मोठे आहेत. त्यांची 10वी देऊन झाली होती. तो माझ्याहून 1 वर्ष मोठा आहे. तो म्हणे, नको करू अभ्यास. काही फरक नाही पडत 90 नाही पडले तर. काही फरक नाही पडत. लिटरली 11वीत त्याचा काही उपयोग नाही होणार आहे. आणि मी असा अर्ध्या त्या माइंडसेटमध्ये होतो की अरे त्यांनी आत्ताच 10वी दिली, ही नोज व्हॉट इज टॉकिंग अबाउट. आणि दुसऱ्या मेंटॅलिटीमध्ये होतो की घरचे अब्बा नाही मानेंगे. असं होतं. आणि अल्टिमेटली मला 90 नाही पडले. 10वी झाल्यानंतर कोणी विचारलंच नाही की तुला 10वीत किती होते. 11वीची ऍडमिशन झाल्यावर कोणीही विचारलं नाही तुला 10वीत किती होते आणि या सब्जेक्टला किती होते. आणि आपल्या वेळेस 12वीचं तर त्या एक्झामचं इम्पॉर्टन्स प्रॅक्टिकली 0 करून टाकलं. 0 होता. या सीईटी आणि AIEEE येस ते येस नाही येस. पण ते लिटरली टाय ब्रेकर म्हणून वापरायचे 12वी. जर तुझे सीईटी मध्ये सेम मार्क आहे, Yes. AIEEE मध्ये सेम मार्क आहे, 12वीत मग मध्ये आता 12वीत घेता So- कशाला एक्झाम, सोडून टाका ते. नाही, पण त्याच्यात हे होतं की ज्यांना प्युअर सायन्सेस मध्ये जायचं त्यांना 80%च्या वर पडले तर तुला हे म्हणजे त्याचं रिवॉर्ड एक तर- मिळायचं की तुला स्कॉलरशिप मिळायची नंतर ऑप्शन्स वेर इंजिनिअरिंग, डॉक्टर मेडिकल. आणि Lawyer. कॉमर्स. नाही कॉमर्स होतं की. कॉमर्स होतं. कॉमर्स आणि होतं. मग आर्ट्स म्हटलं की आधी तर Failure. नाही मग तू डान्स कर ना. असं असं कसं नाही, फॉरगेट अबाउट डान्स किंवा तू गाणं लाईक म्हणणार, तू पैसे गाणं देणार तुला. म्हणणार. फॉरगेट तू इव्हन यू वुड बी सरप्राईज इकॉनॉमिक्स सारखा डेन्स विषय आर्ट्स मध्ये येतो आणि इंडियन पेरेंट्स आर स्टील लाईक आर्ट्स नाही घ्यायचं. ह्युमॅनिटीज त्याच्यात येतं, फिलॉसॉफी त्याच्यात येतं, लँग्वेजेस, अँथ्रोपॉलॉजी सगळं त्याच्यात येऊ सगळं शकतं. त्यात You have to सगळं combine. त्यात आहे. पण Literature. आर्ट्सला लिटरली म्हणजे ढकलून दिलं घराच्या वरून की नाही, वी डोंट रेकॉग्नाइज इट ऍज अ वायबल चॉईस ऑफ लाईफ. त्याचं Career कारण career एकच आहे करू की इव्हन नाव आता तरी कंडिशन्स आर बेटर आहेत. म्हणजे आता आर्ट्स हा. म्हटलं की अगदी अगदी असं हे चाललंय आर्ट्स बीट्स नाही. कारण की पण आधी नाही, कसं होतं, देर वॉज नो मनी देअर. आणि हा, ते आहे. फॉर अ कंट्री लाईक इंडिया आपल्या आई बाबांच्या काळात तेव्हा मनी आणि स्टेबिलिटी वॉज ऑफ द अटमोस्ट इम्पॉर्टन्स. Yeah. इंडिपेंडन्स नंतर ती आपली नाही, आय थिंक आई बाबांची सेकंड जनरेशन होती. येस. Yes. सो अरे नाही, त्यांचा म्हणण्याचा उद्देश पण दृष्टिकोन जो होता त्यांचा बोलण्याचा तो वेगळाच होता. आणि त्यांचं असं होतं की बाबा तुम्ही सेटल होऊन जा व्यवस्थित. तुमचं सगळं व्यवस्थित व्हायला हवं. आम्ही जे yeah, धक्के that खाल्ले तुम्ही same- खाऊ नका. दॅट सेम स्टॅबिलिटी जी फाउंड टू बी settlement. वर्किंग, यू कॅन Settle, यूज हा. दॅट की स्टॅबिलिटी मध्ये यू कॅन कीप एक्सप्लोरिंग, विच इज ओके. पण ओव्हर द जनरेशनल गॅप ऍज द वर्ल्ड इव्हॉल्व्स, तो यू हॅव टू चेंज दोज व्ह्यूज की यू नीड टू फाइंड अ हायब्रिड सोल्युशन. ॲज द नाही. इयर्स ऑफ पास्ट आणि इंडिया आणि हे सगळं आपल्या एज्युकेशनच्या नंतर झालंय. ऑल दिस थिंग्स यू आर रिअलायझिंग इज आपल्या ग्रॅज्युएशन. म्हणजे ठीक आहे, कुठेतरी होतं डोक्याच्या मागे की वी नो की दिस इज नॉट द अल्टिमेट ट्रूथ की स्टेबिलिटी घ्या आणि आम्ही जो रूट फॉलो केलाय, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, व्हॉट एव्हर, जस्ट फॉलो दॅट आणि व्हॉट एव्हर इट इज. पण ऍट सम पॉइंट आपण नेहमी तो चॅलेंज केलाय इनर माइंड की हाऊ इज इट दी अल्टिमेट रियालिटी की हेच करायचं. वेन आणि यू at नो some अदर point- पीपल हू हॅव डन समथिंग. नाही, ऍट Right. सम पॉइंट दॅट वॉज द रियालिटी, दॅट वॉज द Yeah, न्यू. yeah. पण नाव पण प्रोग्रेस generational- ॲज अ कंट्री अँड अ Yeah, जनरेशन, देर आर अदर ॲव्हेन्यूज ओपन. दॅट्स वाय वी सी युट्यूबर्स आहेत आणि ते सगळे art एक्झॅक्टली. नाही, आणि इट वॉज लाईक द ब्लॅक होल क्रिटिकल मास. इट टूक इनफ नंबर ऑफ पीपल ज्यांनी एक्सपेरिमेंट केलं, हु वेंट ऑन देअर ओन, आणि मग दे मेड इट. आणि मग त्यांचं एक्झाम्पल वापरून आपल्या जनरेशन मधले लोक आर लुकिंग अप टू दॅट. दे आर ऍक्च्युअली स्टेपिंग आउट ऑफ द कुकी कटर फॉर्म्युला आणि ते काहीतरी करतायत. नाव देर इज मनी इन आणि अदर फील्ड ऑल्सो. या, आणि द अपर जनरेशन ऑर द वन Stability. अबॉव दॅट, आपले पेरेंट्स आणि ग्रँड पेरेंट्स, त्यांना पण ते हळूहळू जाणीव व्हायला लागले की येस, आपल्याला आधी हे काहीतरी म्हणजे विचित्र वाटायचं की कोणतरी युट्यूब व्हिडिओज करतोय फॉर अ लिव्हिंग, किंवा कोणतरी आर्टवर्क बनवतंय आणि ऑनलाईन विकतंय आणि त्याच्यातनं कसं होईल. पण त्यांना आता कळायला लागलं की एज्युकेशन दॅट दे फॉलोड डज नॉट डू इट फॉर द ग्रॅम. सो त्याच्यावरनं मी इट इज अ कम्प्लीट पिवट की आता हळूहळू थोडं डायव्हर्ज व्हायला लागले ते ओल्ड माइंडसेट. इन्फ्लुएन्सर आहे. अभिषेक तर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन फॉर अ नाही रे रिझन. बाबा. टाइम्स मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल फ्रॉम शेगाव, अभिषेक नंबर 1. Forbes 30 under 30.
हा. पीसीच्या अरे पीसी स्पॉट्स अभिषेकने घेतलेत. एवढा इन्फ्लुएन्स नाही 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 तसं तसं नाहीये बघ. आता मी काहीतरी एक असा टॉपिक छेडणार आहे आता. लाईक इट इज मोर ऑफ. फिरायचं वगैरे चालत नाही. अरे प्लीज. बाबा टॉपिकची गोष्ट करतो मी. थोडी तो थांब मर्यादा ना. रखिये. लिमिट युअर सेल्फ टू शेडिंग ऑनली टॉपिक्स Yes. प्लीज. अरे देवा. पण हा तर continue. देव काय करणं. नाही मुद्दा हा आहे की एज्युकेशनला ठीक आहे. तुम्ही आता एज्युकेशन घेतलं, तुमचं फॉर्मल एज्युकेशन पद्धतीने झालं, तुम्ही डिग्रीज तुमच्या नावासमोर बऱ्याच डिग्र्या लागल्यात. हम्म. पण त्याचं काय? Yeah. त्याचं Right. त्याचं तू म्हणजे ऍट द एंड ऑफ द हे विचार केला लाईक ठीक आहे आपण काम करतोय, आपण जे बॅचलर्सला मास्टर्सला जे शिकलोय ऍटलिस्ट वी आर एबल टू यूज दॅट, किंवा कुठेतरी त्यातलं काही ना काहीतरी स्किल्स मध्ये Exactly. यूज होतोय की हे. बट एंड ऑफ द डे कधी कधी तो void वाला क्वेश्चन येतो की काय व्हॉट ऑफ दिस, की What of एवढं this? केलंय व्हॉट ऑफ दिस. Can तर we say that ki by default the goal of education could be getting a job? Yes, you can start a business, but if the default setting is ki to get a job, yeah, even now. या to इवन नाउ get a येस, to दॅट get इज a द job. करंट स्टेट. येस. Hmm. बघ आता जॉब वरून आपण जर इंडियात बघितलं तसं आता बघ इंडियात अशी सिच्युएशन आहे की मी या विषयावरच एकदम स्ट्रेट फॉरवर्डली बोलणार आहे. जे बघणारे असतील हे नो सगळं ते cut फिल्टर. बघणार आहेत. तू आय तसंही आय आय तुझ्यामुळे नो दॅट. तो व्हिडिओ एडिट करायला लागणार. So सगळं तू cut बोल करूया. बिंदास. बोलून टाक. नाही बोल माझं बिंदास. माझं एक कसं आहे ना की आज बरेचसे ग्रॅज्युएट्स आहेत आपल्या इंडियामध्ये जे चांगल्या पद्धतीने ज्यांनी खरंच व्यवस्थित अभ्यास करून डिग्री मिळवली आहे. हम्म. पण त्या डिग्रीचा त्यांना पुरेपूर फायदा मिळत नाहीये. म्हणा इकॉनॉमिक कंडिशन म्हणा, त्यांच्या घरची व्यवस्थित नसेल किंवा त्यांना तो एक्सपोजर जो मिळाला हवा. लाईक गावातली मुलं असतात तर त्यांना शहरापर्यंत पोहोचायलाच वेळ लागतो. ते म्हणतात की बाबा मला इंग्लिश बोलता येत नाहीये. भाषा हा एक खूप वन ऑफ द मोठा बॅरियर झाला आपल्या इंडियामध्ये. मराठीत बोलणारा माणूस जर असेल आणि जो इंटरव्ह्यू द्यायला गेला, त्यांनी साधा प्रश्न विचारला की हम्म. मॅम मला पाणी प्यायचं, मी कुठे जाऊ? हा साधा प्रश्न विचारायला तो 2 वेळ विचार करतो. Right. तर इथे जास्त विचार करण्याची गरज आहे की लँग्वेजच सगळं आहे तुमच्यासाठी. त्याचं नॉलेज त्यांनी आतापर्यंत त्याचा एक्सपिरियन्स त्यांनी जो गेन केलाय नॉट थ्रू द बुक्स or like not through the books, I mean to say not from the formal education, but his life experiences which made him and तो त्या पॉइंट पर्यंत येऊन पोहोचलाय. त्याचे काही एक्सपिरियन्सेस आहेत हम्म. आणि ते कदाचित एक्सपिरियन्सेस जास्त कामात येऊ शकतात तुमच्या कंपनीमध्ये ऍज कम्पेअर्ड टू तो किती शिकला असाय. या आय मीन दीज थिंग्स इंग्लिशवाला I yes. agree. That was काय म्हणतात, we can blame the colonization, unnecessary Yeah. westernization of unnecessary certain things. You it's should have okay the like option. तुम्ही मराठी माझी प्रायमरी भाषा आहे. मला काय राहिला तुम्ही मराठीत. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, द तुम्ही टास्क काम आता होणं मोर गरजेचं आहे ना. इम्पॉर्टंट right? दॅन द एक्झॅक्टली लँग्वेज ना. या एक्झॅक्टली नाही तुम्ही पण जर्मनीमध्ये ते गेला तर अगेन ते इंग्लिश वगैरे नाही, तर म्हणतात तुम्ही जर्मन शिका. दॅट्स Yeah. इट. वी आर वेस्टर्न कंट्री, दॅट डझंट मीन तुम्ही इंग्लिश मध्ये चालेल आमच्याकडे. नाही पण इकडे US जर्मनी मध्ये इज इन अ पण if you कंडिशन are- टू इम्पोज दॅट. इकडे युएस मध्ये पण इफ यू डोंट नो इंग्लिश इवन इन युएस अँड इफ युअर तुला स्पॅनिश वगैरे थोडं थोडं जमतं, युअर नॉट शिवड अवे की नाही हे नाही ठीक आहे तू काम कर, विल फिगर आउट. ते तसं Yeah, म्हणजे- इंडियामध्ये होतं, कमी आहे. Yeah. नाही आता पण- जसं तू दिल्लीमध्ये बघशील ना, आता दिल्लीमध्ये गव्हर्नमेंट स्कूल्सला आता बरेच त्यांनी इतकं छान डेव्हलप केलंय गव्हर्नमेंट स्कूल्सला Right. की मुलांना आजकालची तिकडची जनरल पब्लिक जी आहे ती गव्हर्नमेंट स्कूल्सला पाठवत आहे. कॉन्व्हेंट स्कूलची फीस भरण्याची नाही आहे ऐपत सगळ्यांची. कुठून आणणार आहे? 2 लाख फी आहे KG 2च्या मुलांची. अरे हे ना अरे रिडिक्युलस. इट्स रिडिक्युलस. काय? 2 लाख. Yeah. अरे आमची केजी मध्ये आणि इंजिनिअरिंग केजी मध्ये तो माणूस KG मध्ये. एबीसीडी शिकणार आहे. एबीसीडी नाही, मोस्टली प्ले टाइम ऍक्टिव्हिटीज असतात केजी मध्ये. लाईक जरा 2 लर्निंग लाख कर्व्हवर त्यांची आला फी असतो. आहे. आज ही परिस्थिती आहे. आपले जेव्हा मुलं होतील त्यांचं काय? आता विचार करा. आय मीन होम स्कूलिंग. होम स्कूलिंग. येस. लाईक व्हॉट आय फील इज की शिक्षण द्या रे बाबा, पण तुम्ही लुटू नका. तुम्ही त्याचा कमर्शियलायझेशन ज्या पद्धतीने आज केलाय ना, ट्युशन लाईक आज क्लास. सगळे मुलं ट्युशन क्लासेस, क्लासेस ट्युशन क्लासेस. नुसतं शाळेत छापण्याचा धंदा आहे. टीचर्सला माहिती आहे की मुलं क्लासेस लावतात, टीचर्स शिकवत नाही
किंवा जे टीचर्स मन लावून शिकवण्याचा प्रयत्न करतात मुलं लक्ष देत नाही. मग मुलं मुलं म्हणतात Right. आम्ही तर क्लास लावलाच आहे तर आम्हाला काही गरज नाहीये. सो नाही आणि ते क्लासमध्येच आधीच शिकून आलेले असतात शाळेत. हा कारण ते क्लास असे आधी बसलेले सुरू होतो असतात. काहीतरी आता हा आम्ही हे की हा करलो माहिती आहे पाहिजे. तुम्ही पुढचा चॅप्टर घ्या. नाही पण पण- अभिषेक भारी पॉइंट मांडला की Yeah. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एक्झाम्पल घे की तू मेकॅनिकल मध्ये डिग्री घेतली, या लाखोनी मेकॅनिकल बाहेर पडतात ते. त्याच्यातले अनपॉप्युलर ओपिनियन मोस्टली अर्धे मुलं मेकॅनिकल घेतात, गाड्या आवडतात. मला गाडी आवडते, एक काम करू मेकॅनिकल Yeah. नॉट दॅट इज नॉट द ओनली क्रायटेरिया. Yeah, yeah. क्रायटेरिया आता किंवा डिग्री मिळाली mechanical मध्ये- मेकॅनिकलची, Yeah. जॉब कुठे आहे? यू डोंट नीड सो IT. मेनी मेकॅनिकल इंजिनियर. या सो त्यांना आणि मग ते जबरदस्ती मेकॅनिकल IT मध्ये जायला लागतं. त्यांना आता डिग्री तर मिळाले, पैसे तर कमावं Yeah. लागेल. एक्झॅक्टली. करणार सो काय? आउट ऑफ डेस्परेशन काहीतरी जॉब पाहिजे, सो दे हॅव टू स्विच इंडस्ट्री. मग ते इट मेक्स द हे की डिग्री काइंड ऑफ युजलेस झाली होती ते अनलेस यू फाइंड दॅट अगेन डिग्री रिलेव्हंट. नाव वी आर कनेक्टिंग द डॉट्स बॅकवर्ड की एक्झॅक्टली. डॉट्स बॅकवर्ड बरोबर बोललो. हा मॉडरेटर आहेस तुला सगळं आपल्याला माहिती. की तेव्हा ते 4 वर्ष वेस्ट नाही, पण 4 व्हेरी इम्पॉर्टंट इयर्स ॲट अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेज इन लाईफ. यू कुड हॅव डन समथिंग एल्स, समथिंग बेटर. पण नाही. नाही Civil अरे ते 4 engineering. वर्ष एवढं सिव्हिल इंजिनियर कोणती बिल्डिंग बांधणार आहे तुम्ही? हे joke होता. अगेन असं अगेन civil मध्ये काहीतरी. नाही Of course, मेकॅनिकल you need a degree. गाड्याच बनवतात असं नाहीये, तसंच सिव्हिल बिल्डिंग बांधतात असं buildings नाही. च बांधतात जॉब असं तेवढे नाही. जॉब्सच नाही डिमांड मध्ये. येस. सो फॉरगेट अगेन इंजिनिअरिंग, या युपीएससी, एमपीएससी, IAS वगैरे 10 लाख देतात ते 2000 सीट करता. ते नाही. अगेन या देर इज प्रेस्टिज विथ दॅट पोस्ट आणि स्टेटस like, आहे. status आहे, yeah. आणि- इज नॉट राईट. या तू स्टेटस साठी करत असशील तर ठीक आहे, नो बडी स्टॉपिंग यू. तुला ते इट इज नॉट you रॉंग. waste the- हा, it is not wrong. मी आत्ताच म्हणलं इट इज रॉंग. आता म्हणजे रॉंग ऍज इन वी नो की त्या हम्म. अख्ख्या ऍस्पिरंट्सच्या ग्रुपमध्ये काही लोक लाईक जेन्युइन विथ अ सेन्स ऑफ पर्पज ती एक्झाम देतात की दे हॅव सम विजन, दे हॅव सम आयडियाज की अँड दे नीड दॅट पोझिशन टू इम्प्लिमेंट दॅट. आणि देर इज नो वे टू फाइंड आउट की किती लोक खरंच जेन्युइन आहेत. सो वी गिव्ह बेनिफिट ऑफ डाऊट टू एव्हरीवन की एवढी लोक अपिअर होत आहेत एक्झामसाठी. दॅट एक्झाम इज डिफिकल्ट आणि वी हॅव टू अज्युम की एव्हरीवन, कारण इंटरव्ह्यू मध्ये तो पॅनल बसतो, दे Yes. टेस्ट दॅट कॅरेक्टर, दे वॉन्ट त्याच्याच बेसिसवर दे टेक हिम अहेड ना ऑर हर अहेड. maybe kind there of is a way to questions. channelize that potential and that amount of knowledge somewhere. अगेन Maybe. आपण Maybe. सिस्टम बद्दल बोललो की आता या सिस्टम मध्ये जर आपल्याला चेंज आणायचं असेल, लाईक बरेचसे पर्पज घेऊन त्या युपीएससी कमिशनिंग एक्झाम साठी बसतात आणि काहीतरी चेंज आणायचं आहे, काहीतरी त्यांना घडवून लोकांसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून ते करत असतात. सेम हा थॉट घेऊन मी जेव्हा फर्स्ट टाइम मी टीचिंग केलं होतं सीईटी किंग मध्ये पुण्याला असताना. हम्म. तर सीईटी किंग. हा सीईटी किंग क्लासेस आहेत बाय द वे, MBA सीईटीचे. तर मी तिथे ऍप्टिट्यूड शिकवायला गेलो होतो. मी काहीतरी एक दीड महिना तिथे शिकवलं आणि त्याच्यानंतर मला लगेच मग इकडे नागपूरला यायचं होतं कारण की फॉर्मॅलिटीज चालू करणार होतो मी युएसच्या. तर जेव्हा मी तिथे शिकवत होतो, मला जो क्राऊड होता मला ज्यांना शिकवायचं होतं, दो वॉज फ्रॉम बीकॉम, लाईक बीकॉम ची मुलं होते ते बरेचसे आणि एक कॉमर्स जे 12वीला आहेत तशी मुलं होते. तर आता त्यांचा मॅथ्स हा बेसिक सब्जेक्ट, राईट? आता तुम्ही जो कॉमर्स करताय म्हणजे तुमचा मॅथ्स हा बेसिक सब्जेक्ट आहे. अँड GCD, HCF, LCM आता हे त्यांना शिकवायचं होतं. आणि दोज पीपल वर रिअली स्ट्रगलिंग लाईक टू फाइंड आउट द प्रॉपर आन्सर. मी ब्लेम नाही करत त्या मुलांना, पण त्यांचं असं झालं होतं की सर आम्ही खूप आधी शिकलोय, आता आम्हाला आठवत नाहीये, हे त्यांचे उत्तर होते. मला जेन्युइनली कधी कधी वाटतं की आपण का असे सगळ्यांच्याच बाबतीत आपण म्हणतो पुढचं पाठ मागचं सपाट, ही म्हणच आहे आपल्या इथे. येस. आपण बरेचदा आपल्यासोबत घडलंय. पण हे बेसिक गोष्टी ज्या आहेत आपल्या सब्जेक्ट्स मधल्या, ॲटम मॉलिक्युल्स जे आपण म्हणतो केमिस्ट्री मधलं किंवा मॅथ्स मधले GCD, HCF, LCM आहेत, या छोट्या छोट्या गोष्टी आपण सतत आपल्या काय म्हणतात त्याला सब्जेक्ट मॅटर मध्ये जर आणत राहिलो, तर मला वाटतं तुमचे जर बेसिक्स क्लिअर असतील तर एक्झाम्स क्लिअर करायला तुम्हाला ते सोपं जाणार. आणि आपण बेसिक्स
काउंटर टू दॅट म्हणजे तुझा एक्सपिरियन्स होता स्टेजवरनं खाली जे चेहरे तुझ्याकडे बघतायत त्यांना तू काहीतरी शिकवतो आणि यू कॅन सी की दे आर स्ट्रगलिंग अ लिटिल. आणि अगेन यू डोंट ब्लेम देम. आय हॅव नो राईट टू से एनिथिंग. पण ऑन दी अदर साइड जेव्हा स्टुडंट्स वर तुझ्याकडे बघत असतात दे आर एक्सपेक्टिंग अज्युमिंग की एक बॅच ऑफ स्टुडंट्स आहे दॅट आर जेन्युअनली इंटरेस्टेड की काय शिकायला मिळणार आहे, राईट? येस नॉट येस विथ द माइंडसेट की येस आज मी हे शिकलो मी काहीतरी याचा करूनच दाखवणार आहे. नॉट विथ दॅट माइंडसेट, जस्ट क्युरियस की या सब्जेक्ट मध्ये आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, व्हॉट आर वी गोइंग टू लर्न. आणि मोस्ट अनफॉर्च्युनेटली मेजॉरिटी इवन इन इंडिया इन युएस कुठेही असो, आता आय हॅव अ प्रिटी डिसेंट अंडरस्टँडिंग ऑफ द युएस एज्युकेशन सिस्टम कारण माझी कंपनी त्या मार्केटमध्ये. पण इंडिया असो युएस असो, लाईक दिसून येतं की टीचर्स आर सिव्हिअरली अंडरपेड. Yeah. अँड नो मॅटर हाऊ अर्नेस्ट अ टीचर इज, हाऊ पॅशनेट दे आर, की दे जेव्हा एक ट्रू टीचर शिकवतात काहीतरी, वेन दे हॅव Yes, दॅट सब्जेक्ट yes. कोर इनसाइड देअर हार्ट, दे ब्रिंग अबाउट द ब्युटी ऑफ दॅट सब्जेक्ट. हम्म. आणि समवेअर इट स्ट्राइक्स अ कॉर्ड विथ द स्टुडंट्स की त्यांना दे रिअलाइज की अँड दॅट एनर्जी इज कंटेजियस. तू Yes, yes, नाही yes, करू शकत, yes. ते कळून येतं की Absolutely. किती पॅशनेटली एक टीचर त्यांचं सब्जेक्ट मॅटर शिकवतात. हम्म. बट अगेन ऍट सम पॉइंट वेन दे आर कॉन्स्टंटली अंडरपेड. सिंहगडचंच एक्झाम्पल घे. लाईक 2018 मध्ये मी आलो, माझा एक स्टोनी ग्रुपचाच Right, मित्र right, आहे right. अमोद, तो म्हणत होता I त्यांच्या don't know स्टाफला the पैसेच दिले नाहीयेत ओव्हर इयर्स. दे आर जस्ट वर्किंग अनपेड, अंडरपेड पण नाही. ऍट दॅट पॉइंट यू हॅव टू कन्सिडर दे विल, त्यांचा विचार असा असेल की मी एवढं माझा जीव ओततोय याच्यात, मला स्टुडंट्सचं भलं बघायचंय, मला त्यांना बघायचंय की त्यांना कन्सेप्ट शिकतायत, त्यांना समजतंय की याच्यात खरंच खूप काहीतरी चांगलं आहे. हम्म. आणि बट व्हॉट ऑफ इट, कारण मला सस्टेन करायला इथे कॉलेज पैसे देत नाहीये किंवा कमी देतंय, मला सस्टेन नाही करता येते. आय हॅव डाऊट्स की मी पूर्ण सेमिस्टर राहू पण शकेन त्या कॉलेजमध्ये. हम्म. अँड देन दे लूज फेथ इन देअर ओन पॅशन, की मग काय पॉईंट आहे ना, कारण मला अर्धवट सोडून जायला लागेल, माझ्यानंतर जे कोणतरी रिप्लेसमेंट टीचर येतील ते कसं घेतील आय डोंट नो दॅट होल थिंग. सो फ्रॉम बोथ साइड्स ते तसं होतं की स्टुडंट्सची पण ती रोग मेंटॅलिटी असते की आम्ही टीचरचं नाहीच ऐकणार, आम्हाला जास्त कळतं, शिंग भोगले Yeah, असतात, yeah, yeah, yeah. दॅट इज देअर. आणि मग ऑन दी ऑपोजिट साइड टीचर्स हू हॅव दिस जेन्युइन प्रॉब्लेम की त्यांना शिकवायचंय आणि दे कांट डू एनिथिंग. सो ती इट इज अ कॉम्प्लिकेटेड इश्यू. पण वेन अ टीचर इज एबल टू ऍक्च्युअली इम्पार्ट की त्यांना काय शिकवायचंय, वेन द स्टुडंट्स देमसेल्फ, तो मला एक आठवतं इंजिनिअरिंग फर्स्ट इयर बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट होता, राईट? फर्स्ट इयर बेसिक सगळे शिकवतात. बातम्या मी मेकॅनिकलला जाणारे ठरलंय, पण आमचे एक प्रोफेसर होते, प्रोफेसर नरेंद्र झिंजाड म्हणून, नवीन आले होते आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आमच्या बॅच बरोबर सुरू झाली होती. हम्म. मला अजूनही त्यांचं ते ज्या दिवशी त्यांनी इम्पिडन्स शिकवलं, आय विल नेव्हर फॉरगेट दॅट लेक्चर. पिन ड्रॉप सायलन्स, 75 स्टुडंट्स जे सगळे वेगवेगळ्या ह्याच्यात जाणार आहेत, फक्त 2 जण आमच्या क्लासमधले इलेक्ट्रिकलला गेले आय थिंक. हम्म. पिन ड्रॉप सायलन्स, कारण तो माणूस इतका भारी शिकवत होता. आणि लकीली ही वॉज इन अ पोझिशन की दॅट कॉलेज अंडरस्टूड की ठीक आहे, दे वर टेकिंग केअर ऑफ द स्टाफ वगैरे. पण हम्म. मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये दे आर नॉट अंडरपेड असतात. टीचर्स आर अगेन स्ट्रगलिंग, पॉवर्टी इज ऑन द स्टुडंट साइड. तर बऱ्याच ठिकाणी So खूप there मिसमॅच are होतो. Multiple there are factors. खूप multiple फॅक्टर्स येतात. factors to this thing, See, and the whole point of this is की we don't want to blame anyone की हे असं चुकीचं आहे, तसं चुकीचं yeah, आहे. yeah. There's no point. It's in the past. जे झालं ते झालं आता. I truly believe की if you want to make a change, ठीक आहे, you don't blame anything. You find the But look shortcoming ahead. आणि Yeah, मग yeah. discuss and then come up with a solution Right. and try to Yeah, contribute yeah. towards Like it. मी एक एक एक्झाम्पल दिल्या बाबतीत, आता आमच्या कॉलेजला म्हणजे शेगाव इंजिनिअरिंग कॉलेजला लाईक देर हॅव बीन लाईक बरेचसे इनिशिएटिव्ह आता सुरू करण्यात आलेले आहेत. आमच्या बॅच पासनं इन्सेंटिव्ह मार्किंग स्कीम ही सुरुवात केली होती. सो लाईक जे स्टुडंट्स पेपर प्रेझेंटेशन्सला चालले आहेत, कॉलेजला रिप्रेझेंट करतात आहेत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला किंवा सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फोरम्सला, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सला जाऊन डिफरंट स्टेट्समध्ये लाईक इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रिप्रेझेंट करतात आहेत. त्यांना दे वर प्रमोटिंग लाईक द कॉलेज स्टार्टेड प्रमोटिंग की बाबा ठीक आहे, तुमचं तेवढं अटेंडन्स तुमची चालली आहे, वी विल मेक शुअर की ते तुमचं कम्पन्सेट होऊन जाणार Right. किंवा ते मार्क्स ते तुमचे त्याच्यात आम्ही तसे इंटरनल स्कीम मध्ये आम्ही ऍड करू. हम्म. अँड
ते करण्याचा उद्देश हा होता कारण की गावाकडचे जी मुलं आहेत, मी आता गावाकडे याच्यासाठी म्हणतो कारण की जनरल पब्लिक जी शेगावला येणारी आहे ती बुलढाणा, अमरावती, नागपूर, गडचिरोली, गोंदिया इथले आहेत. आणि यांचं शिक्षण बऱ्याचशा मुलांचं मराठी मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम मधून झालंय. तर या मुलांना जर तुम्ही बाहेर पाठवलं, ऍटलीस्ट त्यांना कळणार की बाहेरच्या जगात काय चालू आहे. एक्सपोजर एक्सपोजर मिळणं गरजेचं आहे. राईट. आणि एका जे सॉफ्ट स्किल प्रोग्राम्स जे आमच्या कॉलेजला होत होतात किंवा आजही होतात म्हणा, त्यांचं एक ऑब्जेक्टिव्ह असतं की मुलांना त्यांचं स्टेज फिअर काढणं किंवा त्यांना 4 लोकांसमोर बोलता यावं. पण ते 4 लोक म्हणजे कोण कॉलेजमधलेच असतात, राईट? ते बाहेर गेल्यानंतर कसं स्वतःला रिप्रेझेंट करतील. तर हा एक उद्देश किंवा हा एक इनिशिएटिव्ह कॉलेजने स्टार्ट केला आणि राईट ॲज इफ लाईक फॉर द फॉर द रेकॉर्ड आता किंवा बरेचसे अल्युमनाय दे हॅव स्टार्टेड टेकिंग वेबिनार्स की ते त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगतात. लिटरली 2-3 वर्ष जुने. आता माझे एक सिनियर आहेत, संकेत रायरकर. ही इज अ इंजिनियर इन कनेक्टिकट. सो मी त्यांच्याकडे इन्स्पिरेशन घेतलं. त्यांनी मला खूप गायडन्स दिलं होतं की अभिषेक तू ये MS करायला, तू कर हे, कारण की तू करू शकतोस. सेल्फ डाऊट कुठेतरी असतो बिकॉज आम्ही पण त्याच प्लॅटफॉर्म, त्याच बॅकग्राऊंड मधून आलेलो आहोत. विच इज नॅचरल. पण एक कोणीतरी तुम्हाला असं बूस्ट करणार असतं. आणि ॲज सेड अमयाने एक विषय मांडला की एक प्रोफेसर ते येऊन गेले, त्यांनी शिकवलं. सेम थर्मल इंजिनिअरिंग मी का निवडलं? जस्ट बिकॉज ऑफ वन प्रोफेसर. पहिलं लेक्चर त्यांनी हिट अँड मास ट्रान्सफरचं आमच्या क्लासमध्ये घेतलं अँड आय वॉज लाईक मी यात एमटेक करणार. सो दॅट कॉन्फिडन्स जो येतो ना, एक चांगला मेंटॉर किंवा एक चांगले टीचर मिळणं खूप गरजेचं आहे. लाईक whosoever is going to watch this video, I will make sure that try to find a good mentor. Even though it's not from your college, but networking किंवा कारण की आजचं एज्युकेशन सिस्टम ना हे मोर ऑफ लाईक नेटवर्किंग सिस्टमवर चालतं. इट्स नॉट ऑफ लाईक तुम्ही पुस्तकातूनच वाचत राहणार किंवा लायब्ररीत एका ठिकाणी एकटे बसून आहात. नाही. करंट एज. इट्स अ डिफरंट एज. राईट. सो तुम्हाला तुमचे यू नीड टू बी अन ऍक्टिव्ह लिसनर फर्स्ट. की तुम्हाला समजणं गरजेचं आहे की 4 लोकांमध्ये तुम्ही बसल्यात, 4 लोक 4 वेगळे आयडियाज सांगतील. पण कोणतं तुम्हाला पटतंय, कोणती गोष्ट तुम्हाला कळत नाहीये, त्याला विचारा जाऊन. आणि हे विचारताना लाजू नका. आपण बरेचदा म्हणतो अरे दादा विचारू का याला मी? हा सेल्फ डाऊट किंवा हे प्रश्न नको यायला. सो आय थिंक एज्युकेशन सिस्टम शुड बी मोर ऑफ लाईक अन इंटरॅक्टिव्ह ऑन अन इंटरॅक्टिव्ह लेवल आणि इट शुड बी अ 2 वे प्रोसेस. लाईक टीचिंग लर्निंगची प्रोसेस म्हणतो आपण. हे एज्युकेशन सिस्टम मध्ये आता मेट्रो सिटीज मध्ये तरी आहे, पण छोट्या टाउन्स मध्ये किंवा इव्हन शाळांमधून हे सुरुवात व्हायला हवी. आय थिंक नॉट जस्ट शाळांपासून, आय वुड से की ती 2 वे स्ट्रीट तुझे बोलला, इट कॅन बी इम्प्लिमेंटेड हिअर ऑल्सो. की कुठल्याही नवीन गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन असेल तर ते मेट्रो सिटीजने स्टार्ट होतं, राईट? कारण तिथे एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तिथे तुला ते सगळ्यात लवकर टेस्ट करता येईल आणि इफ दॅट प्रूफ ऑफ कन्सेप्ट वर्क्स, तुला लगेच त्याचे प्रूफ मिळेल की काम करते नाही करते त्याच्यात. आता फॉर एक्झाम्पल इवन सेटिंग अप इंटरनेट, राईट? इंडियामध्ये ते इट विल बी डिफरंट कम्पेअर्ड टू US मध्ये त्यांनी कसं सेटअप केलं. जस्ट बिकॉज पॉप्युलेशन जास्त आहे और वेगळ्या अडचणी येतात और द इन्फ्रास्ट्रक्चर फॉर द वायर्स, केबल्स, वॉटर. पण ते मेट्रो सिटीज मध्ये स्टार्ट करतात कारण तिथे तुला मल्टिपल युजर्स मिळतात. मल्टिपल युजर्स हु आर अज्युम टू बी अबव मिडल क्लास, ज्यांना जगाचा एक्सपोजर जास्त आहे, ज्यांना समज जास्त आहे कलेक्टिव्हली स्पीकिंग. पण एज्युकेशन आय थिंक इज अ टॉपिक जो नॉट जस्ट मेट्रो सिटीज, पण इफ यू स्टार्ट फ्रॉम द बॉटम ऑल्सो simultaneously and then they meet in the middle, I think it would be much rapid. On that note, ठीक आहे. काय मी म्हणतो की कारण इंडियामध्ये प्रिडॉमिनंटली विलेज सिस्टम आहे ना, सो तिथे यू आर टॅकलिंग मेजॉरिटी विलेजेस फर्स्ट, तर जरा इट विल बी अ बेटर एक्सिलरेटिंग. On that note, I would like to say की आपला हा जे काय आपण कन्व्हर्सेशन आता we have been having for the past 1 hour truly represents the education system that was. Slightly unstructured, slightly unorganized, but there is scope for future improvement and the future is bright. आणि टॉपिक असंच आहे की आय थिंक of course
एका तासात तर देर इज नो वे वी कॅन कव्हर व्हॉट वी थिंक अँड व्हॉट Yeah. वी फील अबाउट इट. सो आपण विल हॅव अ पार्ट 2 ऑफ दिस डिस्कशन. डेफिनेटली. आणि मग Yeah, नाही, sure, sure. मी एक पॉइंट ऍड करेन की लाईक 3 इडियट्स आय एम प्रिटी शुअर बऱ्याच लोकांनी पाहिला असेल, राईट? त्याच्यात या आमिर खान's character is idolized as की फ्री थिंकर, लाईक ट्रू इंजिनियर, काहीतरी इन्व्हेंटर, आणि ही त्याला जे विचार येतो ही स्टार्ट्स ऍक्टिंग ऑन इट, राईट? तो हम्म. व्हॉट एव्हर तो करतो, तो Yes. ते ड्रोन कम्प्लीट करतो, व्हॉट एव्हर इट इज, ही हॅज दॅट क्रिएटिव्ह हॉलमार्क आणि लाईक बेसिकली 1 in a million काइंड ऑफ अ स्टुडंट. हम्म. ऑन द अदर हँड त्याचा काइंड ऑफ अँटागॉनिस्ट दाखवलाय चतुर, की तो एकदम लाईक विल बी द टीचर्स पेट आणि तो रट्टा मारणार, ही विल सक्सीड इन एक्झाम्स ऍट एनी कॉस्ट वगैरे. सो चतुर इज द कॅरेक्टर जो ब्लाइंडली त्या सिस्टम मधनं पास थ्रू करतोय. हिज ओनली गोल इज, त्याला फक्त समोरचं दिसतंय की एक्झाम क्लिअर करायचे. इफ आय क्लिअर दिस, इफ आय गेट गुड इनफ मार्क्स, मला जॉब इंटरव्ह्यू येईल अँड आय विल बी ट्रेन्ड टू टॅकल दोज इंटरव्ह्यूज, आणि ते झाले की माझी लाईफ सेटल. अँड इन दी एंड वी रिअलाइज की तो ज्याचं व्हॉट एव्हर त्याला मीटिंग करायची असते, इट टर्न्स आउट टू बी आमिर खान's कॅरेक्टर. Amir Khan True. character. ठीक आहे, दॅट इज जस्ट मूवी मेकिंग, और इट वॉज अ गुड प्लॉट. पण व्ह्युअर्स शुड नॉट थिंक की व्हॉट चतुर डिड वॉज रॉंग जस्ट बिकॉज वी आर रुटिंग फॉर आमिर खान's फ्री थिंकिंग. या म्हणजे वी कॅनॉट डिस्क्रेडिट की त्याचे एफर्ट्स नाहीयेत. ही वेंट थ्रू द प्रोसेस, ही इज ऑल्सो सक्सेसफुल इन दॅट. He was भले successful. तो- I was going yeah, to say he was. he was successful. Yeah, he was big, पण ultimately it was shown की Amir Khan's character did much more, was ultra successful, and so the attention goes. असं म्हणजे we are not expecting उद्याचे स्टुडंट्स उठून हे म्हणणार की नाही आम्ही पण फ्री थिंकर्स बन. देर इज सम मेरिट इन द करंट सिस्टम, पण Of course, yeah. with the new education policy we are trying to come up with best of both worlds. So असं Yes, नाही की yes. you just drop out of it आणि मग लाईक यु नो मी गराजमध्ये स्टार्टअप स्टार्ट केला, आय ड्रॉप आउट ऑफ हायस्कूल आणि ते सगळं. सो आय थिंक या विषयावरनं म्हणजे both should असं be असायला हवं valued. की Yeah. हेल्दी कन्व्हर्सेशन्स जे म्हणतो आपण, राईट. इन शॉर्ट एक हेल्दी कन्व्हर्सेशन असायला हवं विदिन फॅमिली. लाईक स्टुडंट्स जे मुलं असतात ते आई वडिलांशी बोलताना कोणत्याही विषयावर एक फ्रीली बोलू शकले पाहिजे, आणि आई वडिलांनी त्याला सपोर्ट करायला हवा. आज बरेचसे मी मान्य करतो की पालक लोकांना जे इंजिनिअरिंग म्हणा किंवा मेडिकल म्हणा, ते आपले त्यांनी परिश्रम घेऊन आज इथपर्यंत ते पोहोचलेत. ते आपल्याला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात आहे. Right. तर ते त्यांना एक्सपिरियन्स नसेल, ठीक आहे. पण त्यांचे सल्ले ते चुकीचे नाही देणार आपल्याला. ते म्हणतील ते चांगल्यानेच सांगतील. येस. सो आय थिंक की त्यांनी पण एक Intention चांगले आहेत. इंटेन्शन intentions चांगले आहेत. चांगले आहेत. फक्त त्यांनी देखील एकदा मुलांकडचं ऐकावं. मुलं काय म्हणतात आहे. एकदा त्यांनी जर त्यांचं ऐकलं, मला असं वाटतं समथिंग गुड विल कम आउट. असं तर होणार नाही. सो ते कन्व्हर्सेशन जर घरात व्यवस्थित असले, मुलांना कॉन्फिडन्स येतो. तो कॉन्फिडन्स त्यांना तिथे मिळाल्यानंतर ते शाळेत पण चांगल्यानी प्रोफेसर्सशी म्हणा किंवा समोर एक, सो दॅट्स द प्रोसेस. लाईक ते तिथून सुरुवात आहे मुलांची. आणि आय थिंक इथे वी नीड टू वर्क अ लिटिल बिट. मला म्हणजे लाईक आय थिंक सो या. अगेन दॅट जर्मन सिस्टम ना, कारण आपल्या इथे ऍप्टिट्यूडच नाही बघितलं जात. इट इज Yes, जस्ट yes. ट्रेन ट्रॅक जी पुढे. पण अगेन एज्युकेशन इज अ वन वे स्ट्रीट. इट फॅसिलिटेट्स इव्होल्युशन, कारण Yep. यू नीड बेसिक अंडरस्टँडिंग, जेव्हा तू मग बाकीचं एक्सप्लोर करू शकतो. राईट. So yeah, Right. to make complete reform is difficult, but I think the new education policy has. Now I'm experiencing what a teacher or someone who is controlling something feels like. की एक गोष्ट करा असं म्हटलं, पण पोरं चालूच आहे. Yes. मी ऑन दॅट नोट म्हणून 10 मिनिटं झाले. आता फायनली ऑन दॅट नाहीतर host will kick you out of the meeting. आफ्टर वाला एपिसोड. Yes, part 2 येईल. We will do a part Yes. 2. Yeah, definitely. आम्ही तोपर्यंत इट इज अ Education रिस्पॉन्सिबिलिटी की आम्ही बेटर आणि इम्प्रूव्ड रीडिंग करू या टॉपिक्सवर, वेगवेगळ्या गोष्टींवर, सो दॅट वी कॅन करू. इन्फॉर्म्ड कंटेंट. Improvement process. येस, या इट्स अ प्रोसेस. येस. अग्रीड. सो भेटूया आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये मग. तीच ती वेळ, तोच तो क्षण. कमेंट्स मध्ये Yeah. टाका एपिसोड कसा वाटला, आणि कुलकर्णी दादांसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब अँड प्लीज प्रेस द बेल आयकॉन. बेल आयकन वगैरे तर येस.
काय नाही. येस चालेल